नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इकॉनॉमिक्सचा पुढचा चॅप्टर बघणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे नियोजन म्हणजे प्लॅनिंग. ओके, यामध्ये आपण मुख्यत्वे तीन गोष्टी बघणार आहोत. एक म्हणजे नियोजनाचे प्रकार. ओके, त्यात काही जास्त प्रकार नाहीत. ओके, एक दोन स्लाइड मध्ये ते होऊन जाईल. त्यानंतर प्लॅनिंग कमिशन बद्दल आपण माहिती घेणार आहोत, म्हणजे नियोजन आयोगाबद्दल माहिती घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण नीती आयोग म्हणजे नियोजन आयोगाचं नंतर नाव नीती आयोग करण्यात आलं, त्याची माहिती घेणार आहोत. ओके, तर हा बार्टीचा उपक्रम आहे, ज्यामध्ये आपण MPSCच्या GS4 जनरल स्टडीज 4 या विषयाचं अध्ययन करतोय. ही लेक्चर सिरीज इकॉनॉमिक्स साठी आहे. या लेक्चर सिरीज बद्दल तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा. बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि ह्या कार्यक्रमाचा, ह्या लेक्चर सिरीजचा तुम्ही उपयोग करून घ्या. ओके, तर हा जो चॅप्टर आहे मित्रांनो, नियोजन, हा भारतीय अर्थव्यवस्था जो की दुसरा भाग आहे. ओके, GS4 मध्ये मी नेहमी सांगतो तुम्हाला दोन भाग आहेत. पहिलं होतं समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, जो आपण पूर्ण केला. त्यानंतर हा दुसरा भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये हा चॅप्टर आहे नियोजन म्हणजे प्लॅनिंग. तर प्लॅनिंग हा चॅप्टर शिकताना आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा पंचवार्षिक योजना शिकण्यात जाणार आहे. ओके, तर पंचवार्षिक योजनेबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. पहिली पंचवार्षिक योजना कशी, नेमकं काय होतं त्यात, दुसरे काय होतं, तिसरे काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. ओके, तर सुरू करूया. नियोजन म्हणजेच प्लॅनिंग. ओके, प्लॅनिंगचा अर्थ काय होतो मित्रांनो, लक्षात घ्या. कोणत्याही देशात त्या देशाला लागणारी जी गरज असते, त्या देशाची असणारी गरज असते, ही पूर्ण करण्यासाठी जी साधन संपत्ती लागते, ओके, ज्या नैसर्गिक संसाधनाची गरज लागते, ते नैसर्गिक संसाधन, ती साधन संपत्ती त्या देशात मिळत नाही. सगळी साधन संपत्ती तिथंच असेल असं होऊ शकत नाही. ओके, असं होणारच नाही. ओके, कारण प्रत्येक देश हा एक विशिष्ट भौगोलिक, प्रत्येक देशाची भौगोलिक स्थिती असते. प्रत्येक देशामध्ये एक विशेष प्रकारचं भूगोल असते. प्रत्येक देशामध्ये विशेष प्रकारचं एक वातावरण पण असते. तर आपल्याच देशात सगळ्याच प्रकारचे नैसर्गिक साधन संपदा असेल असं होणं म्हणजे एक अपघाती म्हणावं लागेल, ऍक्सिडेंटल होऊ शकते, पण असं शक्य नाही. ओके, पृथ्वी तलावर मी नेहमी सांगतो तुम्हाला, असा तुम्हाला कोणताच देश भेटणार नाही ज्या देशाकडे त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सगळंच उपलब्ध आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ ज्या लोकांच्या गरजा आहेत, ज्या मागण्या आहेत, त्यासाठी जी संसाधनं आहेत त्याची टंचाई आहे. म्हणजे जे संसाधनं वापरून आपण आपली मागणी पूर्ण करतो, जे संसाधनं वापरून आपण आपल्या गरजा पूर्ण करतो, त्या गरजा कशा आहेत? अतिशय कमी मात्रामध्ये आहेत. त्याची टंचाई आहे. टंचाईचा अर्थ इथं काय होतो मित्रांनो? त्याची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. ओके, लक्षात घ्या. काय? त्याची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. ओके, तर मागणी जेव्हा जास्त होते, पुरवठा जेव्हा कमी असतो, तेव्हा त्याला आपण टंचाई म्हणतो. ओके, त्याच्यात एक मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुरवठा नाही, तुटवडा आहे. ओके, टंचाई आहे. तर कारण एखाद्या देशात, एखाद्या अर्थव्यवस्थेत संसाधनाची टंचाई असते, तर असलेले जेवढे उपलब्ध संसाधन आहेत त्याचे काय आपले योजना करावी लागते, त्याचं नियोजन करावं लागते. जर भरमसाठपणे आपण जर संसाधनं वापरत गेलो तर मग त्या संसाधनाचा उपयोग होईल, पण तो जो उपयोग असेल तो चांगल्या प्रकारे होणार नाही. ओके, त्या संसाधनाचा उपयोग चांगल्या प्रकारे आणि अधिक लाभदायक होणार नाही. ओके, तर चांगल्या प्रकारे लाभदायक उपयोग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी जसं आपल्याकडे प्लॅन तयार असतो, जसं की तुम्ही MPSC ची परीक्षा पास होण्यासाठी प्लॅन तयार केला, तसंच ही जी संसाधनं आहेत, जे की त्याचा पुरवठा कमी आहे आणि मागणी जास्त आहे, म्हणजे टंचाई आहे या संसाधनाची, तर ह्या संसाधनाचा एक चांगला वापर झाला पाहिजे. ओके, आणि त्यासाठी कशाची गरज असते? नियोजनाची गरज असते, प्लॅनिंगची गरज असते. ओके, तर आणि
आता ह्या प्लॅनिंगची गरज का असते, तर सगळ्यात महत्वाचं कारण, ओके, सगळ्यात महत्वाचं कारण काय, तर त्या संसाधनाची टंचाई असते, स्केर्स रिसोर्सेस, इंग्रजीमध्ये त्याला आपण स्केर्सिटी म्हणतो, ओके, टंचाई. ओके, आणि तरीही टंचाई असलं तरी आपल्याला काय करावं लागतं, त्या संसाधनाचा वापर करून कल्याणकारी कामं करावी लागतात. ओके, भरपूर मोठ्या प्रमाणावरती काय करावं लागते, कल्याणकारी कामं करावं लागतात. जसं की रोजगार निर्मिती करावी लागते, गरिबी निर्मूलन करावं लागते, शिक्षणाच्या वेगवेगळ्या सुविधा द्याव्या लागतात. आणि हे सगळं करण्यासाठी कुठं ना कुठं कशाची गरज असते, आपल्याला संसाधनाची गरज असते. नैसर्गिक असो का मानव निर्मित असो, पण संसाधनाची गरज असते. पण ही संसाधनं हे अमर्यादित त्यांचा साठा नाही आणि त्यामुळे त्यांचा वापर पण आपण अमर्यादितपणे करू शकत नाही. ओके, तर एखाद्या गोष्टीसाठी त्याचा वापर केला तर कदाचित त्या संसाधनाची दुसरीकडे जी गरज आहे ती आपण भागू शकणार नाही. ओके, त्यामुळे संसाधनाची टंचाई असल्यामुळे आपल्याला गरज पडते ती नियोजनाची. कशाची गरज पडते, नियोजनाची. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, नियोजनाची गरज तेव्हाच पडते जेव्हा आपल्याकडे संसाधनाची टंचाई असते. जर तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी भरपूर प्रमाणात राहिल्या असत्या, इतक्या प्रमाणात की तुम्ही त्याचा बेशुमार वापर केला तरी त्या संपल्या नसत्या, तर प्लॅनिंगची गरजच पडली नसते. म्हणजे मुळात प्लॅनिंगची गरज केव्हा असते, जेव्हा आपल्याकडे संसाधनाची कमी असते. ओके, तर हे संसाधन आपल्याला कशाला कामाला पडतात, कल्याणकारी कामं करण्यासाठी, जसं की रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन, शिक्षण, ओके, रस्ते बांधणी, ओके, आरोग्याच्या सेवा, ह्या सगळ्या गोष्टींसाठी संसाधनाची गरज असते आणि त्यामुळे नियोजनाची गरज असते. त्यामुळे काय असते, नियोजनाची गरज असते. ओके, त्यामुळं जी नियोजन आपल्याकडे उपलब्ध आहेत, निसर्गात आपल्या संसाधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत, जी संसाधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचं जे विभाजन असेल, त्याचं जे ॲलोकेशन, इंग्रजीमध्ये त्याला एक चांगला शब्द आहे ॲलोकेशन. ओके, त्याचं जे विभाजन असेल ते कसं झालं पाहिजे, एक चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. ओके, असं झालं पाहिजे जेणेकरून ज्या क्षेत्रांना जास्त भांडवलाची गरज आहे त्या क्षेत्राला ते भांडवल मिळालं पाहिजे. ज्या क्षेत्राला कमी भांडवलाची गरज आहे त्या क्षेत्राला कमी भांडवल भेटलं पाहिजे. ओके, ज्या क्षेत्रामध्ये प्रगतीची अधिक गरज आहे त्या क्षेत्राला चांगलं भांडवल भेटलं पाहिजे. ज्या क्षेत्रात ऑलरेडी प्रगती झालेली असेल त्या क्षेत्राला भांडवल कमी दिलं तरी आपलं काम चालेल, असं. ओके, तर ह्या साधन संपत्तीचं काय झालं पाहिजे, विभाजन झालं पाहिजे, ॲलोकेशन झालं पाहिजे. ओके, कोणत्या क्षेत्राला किती जायचं हे ठरलं पाहिजे. आणि हे कशाद्वारे ठरवतो आपण, नियोजनाद्वारे ठरवतो. कशाद्वारे ठरवतो आपण मित्रांनो, नियोजनाद्वारे. ओके, नियोजन असेल तरच ह्या गोष्टी होतील, नियोजन असेल तरच त्या गोष्टी होतील, नाहीतर होणार नाही. ओके, तर मित्रांनो नियोजनाची का गरज आहे, नियोजनाची गरज पडते कारण आपल्याकडे जी नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा मानव निर्मित साधन संपत्ती असेल त्याची टंचाई आहे. पण ह्याच साधन संपत्तीचा वापर करून आपल्याला कल्याणकारी कामं करावी लागतात, जसं की रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन, शिक्षण, रस्ते बांधणी. ओके, आणि त्यामुळे ह्या साधन संपत्तीचं चांगल्या प्रकारे विभाजन करावं लागते. विभाजन जर चांगल्या प्रकारे नाही केलं, ॲलोकेशन जर प्रॉपरली नाही केलं आपण, तर काय होते, ज्या क्षेत्राला कदाचित त्या साधन संपत्तीची गरज नसेल त्या क्षेत्राला आपण अधिक प्रमाणात भांडवल देऊन त्याचं नुकसान करू, त्या क्षेत्राचं नुकसान करू आणि त्या नैसर्गिक संपत्तीचं, साधन संपत्तीचं नुकसान करू. ओके, तर असं होऊ नये म्हणून ओके आपण काय करतो, त्या नियोजन करतो, प्लॅनिंग करतो. ओके, आणि मित्रांनो भारतात लक्षात घ्या, प्लॅनिंग ही अगोदर कोण करायचं, प्लॅनिंग ही नियोजन आयोग करायचं. ओके, नियोजन आयोग, त्याला योजना आयोग पण तुम्ही म्हणू शकता. ओके, तर नंतर नियोजन आयोगाचा थोडंसं स्वरूप बदललं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, बऱ्याचदा असं म्हणलं जाते की 2014लाच ओके त्याचं स्वरूप बदलण्यात आलं जेव्हा बीजेपीची सरकार आली, एनडीएची सरकार आली. पण त्यात तेवढं तथ्य नाही, कारण तुम्ही जर 2013चा जर काळ बघितला तर 2012 आणि 13 ओके 13च नाही 12 आणि 13 ओके 2012 पासूनच नियोजन आयोगाला रिप्लेस करून नियोजन आयोगाच्या जागी एक दुसरी संस्था आणण्याचा काँग्रेसच्या युपीएच्या काळात देखील प्रयत्न झाला होता, म्हणजे प्रयत्नाची सुरुवात झाली होती. ओके, त्याच्यावरती चर्चा झाली होती आणि बऱ्याच प्रमाणावरती ते जवळजवळ ते ठरलं होतं की
आपल्याला आता नियोजन आयोगाची जी गरज आहे, नियोजनाची गरज कधी पडते मित्रांनो? आपण म्हणल्याप्रमाणे टंचाई जिथं असते तिथं नियोजनाची गरज पडते. पण नियोजनाचा दुसरा अर्थ होतो, हे लक्षात घ्या, ही पण गोष्ट महत्वाची, की नियोजनाचा दुसरा अर्थ होतो सरकारचा हस्तक्षेप. सरकारचा हस्तक्षेप. आणि हळूहळू आपण काय केलं, सरकारचा हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि तेच आपण मागच्या चॅप्टरमध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, ओके, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण त्यामध्ये बघितलं. तर नियोजन आयोग हा एक प्रकारे काय होता, सरकारचा हस्तक्षेप देणारी संस्था होती. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप ज्यामुळे असायचा ती संस्था म्हणजे नियोजन आयोग. तर कुठंतरी 2012-13 मध्ये युपीए सरकारनेच ठरवलं होतं की आता आपल्या नियोजन आयोगाचं एक प्रारूप बदललं पाहिजे. ओके, त्याची जी युटिलिटी आहे, ओके, त्याची जी गरज आहे आता ती कमी व्हायला लागली. इथून पुढं आपल्याला कदाचित असं आयोग लागेल, इथून पुढे आपल्याला कदाचित अशी यंत्रणा लागेल जी नियोजन न करता फक्त खाजगी क्षेत्राला, ओके, एक प्रोत्साहन देईल गोष्टी करण्यासाठी, वस्तू आणि सेवांचं उत्पादन, त्यांचं विभाजन आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी मदत करेल. ओके, तर तिथं नियोजन कमी आणि प्रोत्साहनपर एक आयोग असायला पाहिजे, अशी चर्चा जवळजवळ झाली होती. आणि याचा प्रारूप पण तयार झालं होतं 2012-13 मध्ये. ओके, आणि नंतर जेव्हा एनडीएचं सरकार आलं, ओके, तेव्हा त्याला मूर्त स्वरूप देण्यात आलं आणि 2014 पासून आपण बघतो नीती आयोग आला. ओके, तर लक्षात ठेवा, नीती आयोग पूर्णपणे ह्या सरकारची संकल्पना नाही. ओके, ते 2012 पासूनच सुरुवात झाली होती त्या चर्चेची. 2013 मध्ये एकदा डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी एका कॉन्फरन्समध्ये देखील म्हणलं होतं की आता आपल्या नियोजन आयोगाची गरज भासत नाही, आता त्याची जी युटिलिटी आहे, त्याची जी गरज आहे त्या जवळजवळ संपलेली आहे. इथून पुढे नियोजन आयोगाच्या जागी आपल्याला इतर दुसरी कोणती तरी संस्था आणावी लागेल जी प्रोत्साहन देण्यासाठी, ओके, जी फॅसिलिटेटर म्हणून काम करेल. फॅसिलिटेटर म्हणजे एखादी जर चांगली गोष्ट होत असेल भारतात आणि ती आपोआप होत असेल, सरकारच्या हस्तक्षेपाविना होत असेल, तर त्याला फक्त एक प्रोत्साहन देणारा आयोग, प्रोत्साहन देणारी संस्था निर्माण करणं गरजेचं आहे. हे स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी एका कॉन्फरन्समध्ये म्हणलं होतं 2013 ला. तर भारतात ते ठीक आहे, नीती आयोग तर नंतर आला, पण तोपर्यंत भारतात सगळ्या योजना ज्या आहेत प्लॅनिंग कमिशनने तयार केल्या होत्या मित्रांनो. तर लक्षात घ्या, प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोग, हे खूप महत्वाचं आहे. नियोजन आयोगाबद्दल आपण नंतर बघणार आहोत. ओके, नियोजन आयोगाबद्दल थोडंसं डिटेल आपल्याला नंतर बघायचं. त्या अगोदर आपल्याला सगळ्या योजना बघायच्या. ओके, ज्या पंचवार्षिक योजना होत्या आणि काही वार्षिक योजना होत्या. ओके, काही पंचवार्षिक, पंच म्हणजे 5, ओके, वार्षिक म्हणजे वर्ष, इयरली. तर 5 वर्षानंतर एक योजना असायची, त्यामुळे त्याला पंचवार्षिक योजना असं नाव दिलं होतं. पण मध्यंतरी खंड देखील पडला होता या योजनेमध्ये आणि त्यामुळे काही योजना, काही काळासाठी काही योजना ह्या वार्षिक पण झाल्या, पंचवार्षिक न होता त्या वार्षिक झाल्या, म्हणजे दरवर्षी साठी ते बनवण्यात आले. ओके, ते कसं झालं, काय झालं ते आपण बघूयाच. हा, तर आपला फोकस काय राहील मित्रांनो, आपला फोकस राहील केंद्र सरकारद्वारे बनवले जातात जे प्लान्स, ओके, इथं चुकून एल राहिलेले, एल प्लान्स, ओके, ज्या योजना केंद्र सरकारद्वारे बनवल्या जातात. ओके, आपला फोकस त्या योजनांवरती असेल. ओके, आपला फोकस काय असेल, त्या योजनांवरती असेल. ओके, तर केंद्र सरकारद्वारे बनवले जातात आणि निधी केंद्र सरकार पुरवते. ओके, सेंट्रल प्लान जे केंद्रीय योजना असतात, सेंट्रल प्लान जे असतात त्याचं काय असते, केंद्र सरकारद्वारे बनवले जातात आणि निधी काय असतो तो केंद्र सरकार पुरवते. ओके, आणि त्याच्या राष्ट्रीय स्तरावरती अंमलबजावणी होते. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला नेमकं ह्या चॅप्टर मध्ये आपला फोकस करायला. ओके, ह्या चॅप्टर मध्ये आपला फोकस काय असेल बघा, या संपूर्ण चॅप्टर मध्ये आपला फोकस असेल सेंट्रल प्लान्स, म्हणजे केंद्र सरकारने बनवलेल्या योजना. ओके, केंद्र सरकारने केलेलं नियोजन. ओके, आणि त्याला जो निधी असेल तो जवळजवळ केंद्र सरकारच पुरवेल. काय करेल, केंद्र सरकारच पुरवेल. पण मित्रांनो तुम्ही लक्ष द्या, बाकीचे जे वाक्य आहेत मी थोडंसं वेगळ्या रंगाने आणि हे फायनान्स बाय थोडं वेगळ्या रंगाने जाणून बुजून लिहिले, त्याला कारण आहे. निधीची जेव्हा गोष्ट येते मित्रांनो, निधी पुरवण्याची,
तर कधी कधी असं होते की 100% निधी, ओके, 100% निधी हा कदाचित केंद्र सरकार पुरवत असेल किंवा काही भाग जो असेल निधीचा, काही भाग जो असेल तो केंद्र सरकार पुरवत असेल. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या योजना कोण बनवते? केंद्र सरकार बनवते. ओके, योजना केंद्र सरकार बनवते, विषयच नाही त्याच्यात. ओके, केंद्र सरकार बनवते म्हणजे बन. ओके, पण निधी आहे ना, कधी कधी केंद्र सरकार 100% देते आणि कधी कधी केंद्र सरकार त्या निधीचा काही भाग देते. ओके, आणि त्याची अंमलबजावणी राष्ट्रीय स्तरावरती होते, म्हणजे संपूर्ण भारतात होते. काय होते? संपूर्ण भारतात होते, राष्ट्रीय स्तरावरती होते. ओके, तर हे लक्षात घ्या. केंद्र सरकार जे नियोजन करते, ओके, त्याची विशेषता काय? तर ह्या ज्या योजना असतात, नियोजन असते, ते केंद्र सरकार बनवते, त्याचा निधी केंद्र सरकार पुरवते. आता निधी 100% केंद्र सरकार पुरवते का 100% पेक्षा कमी पुरवते, हे आपल्याला थोड्याच वेळात बघायचं आहे. ओके, त्यामुळं हे का मी असं वेगळ्या रंगात लिहिले, त्याला अर्थ आहे, तो अर्थ तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. ओके, आणि ह्याची अंमलबजावणी काय राष्ट्रीय स्तरावरती होते. लक्षात घ्या, आपण ज्या योजनांविषयी ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत ते सगळे कसे असतील? केंद्रीय योजना असतील, केंद्रीय नियोजन केलेल्या योजना असतील आणि त्या बनवलेल्या असतील केंद्र सरकारद्वारे. निधी केंद्र सरकार पुरवते, 100% पुरवते का अर्ध पुरवते का 75% पुरवते, थोड्या वेळात बघायचं आपल्याला. आणि याची अंमलबजावणी राष्ट्रीय स्तरावरती होते. त्याची अंमलबजावणी काय होते? राष्ट्रीय स्तरावरती होते. तर हे लक्षात घ्या. ओके, तर निधी पुरवून केंद्र सरकार, मी जेव्हा म्हणलं की निधी केंद्र सरकार पुरवते, तर कधी कधी केंद्र सरकार 100% निधी पुरवते एखाद्या योजनेसाठी, कधी कधी केंद्र सरकार 100% पेक्षा कमी देखील निधी पुरवू शकते. आणि ह्याच कारणामुळं दोन प्रकारच्या योजना असतात. मित्रांनो लक्षात घ्या, किती प्रकारच्या योजना असतात? दोन प्रकारच्या योजना असतात. ओके, तर योजनांचे जे आहे ना, निधी पुरवण्याच्या दृष्टीने दोन प्रकार आहेत. निधी पुरवण्याच्या आधारावरती, ओके, जो पैसा त्या योजनेसाठी, त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागतो, ओके, तो पैसा पुरवण्याच्या आधारावरती, ओके, कोण पुरवतो याच्या आधारावरती, हा जर आधार घेतला आपण, तर ह्याचे दोन प्रकार आहेत. योजनांचे काय दोन प्रकार आहेत. एका योजनेला आपण म्हणतो मित्रांनो सेंट्रल सेक्टर स्कीम, म्हणजे काय? केंद्र सरकारची योजना, सरळ सरळ केंद्र सरकारची योजना. ओके, सेंट्रल सेक्टर स्कीम. आणि दुसरा प्रकार असतो मित्रांनो सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, याला CSS पण म्हणतात शॉर्ट मध्ये, केंद्र सरकार पुरस्कृत योजना. म्हणजे पहिली योजना असेल ती 100% केंद्र सरकारची आहे, दुसऱ्या योजनेमध्ये केंद्र सरकार काय करते? त्याचा पुरस्कार करतोय, म्हणजे काय? त्याचा सपोर्ट करतोय, प्रोत्साहन देते, आणि ते प्रोत्साहन निधीच्या रूपात पण असते. ओके, तर आपण यातला फरक बघून घेऊया, थोडासा आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, तर काय बघा आता फरक काय? केंद्र सरकारची योजनेचा अर्थ काय बघा, 100% निधी केंद्र सरकार देतो. अरे वा. ओके, तर ह्यासाठी लागणारा जो निधी असतो 100% कोण देते? केंद्र सरकार देते. ओके, आणि स्टेट्स फंक्शनिंग ऍज इम्प्लिमेंटिंग एजन्सी. ओके, आणि जे राज्य सरकार असतात, ओके, राज्य सरकार असतात, ते काय करतात? ह्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतात. बघा लक्षात घ्या मित्रांनो, सेंट्रल सेक्टर स्कीम असेल, सेंट्रल सेक्टर म्हणजे कम्प्लिटली 100% काय केंद्र सरकारची स्कीम असेल, तर तिथं 100% निधी त्यासाठी लागणारा जो पैसा असतो तो कोण देते? केंद्र सरकार देते. आणि जे अंमलबजावणीचं काम असते, ओके, इम्प्लिमेंटिंग एजन्सी, हे जे इम्प्लिमेंट करायचं काम करते, अंमलबजावणी याची करण्याचं काम कोण करते? राज्य सरकार करते. अंमलबजावणी काम करायचं कोण करते? राज्य सरकार करते. आणि हे जे केंद्र सरकारच्या योजना असतात, ह्या योजनेसाठी जे विषय निवडले जातात ते केंद्राच्या सूचीमधून, यादीमधून दिले. तुम्हाला माहित आहे, तुम्ही MPSC चे खेळाडू आहात. ओके, लक्षात घ्या, आपल्या राज्यघटनेत 3 याद्या दिलेल्या आहेत, 3 सूची दिलेल्या आहेत. एक आहे केंद्र सूची, त्यामध्ये जे विषय लिहिले आहेत, म्हणजे ही जी यादी असते त्या यादीमध्ये ज्या विषयांची नावं दिलेली आहेत त्या विषयांवरती
फक्त केंद्र सरकार काय करू शकते, कायदे बनवू शकते. दुसरी सूची जी आहे, दुसरी यादी आहे जी राज्य सरकारची यादी आहे, त्या विषयावरती फक्त राज्य सरकार काय करते, कायदे बनवू शकते. तिसरी जी यादी आहे ती संयुक्त आहे, ओके, कॉमन आहे, कॉन्करंट आहे, ओके. त्या विषयानं, त्या यादीमध्ये जे विषय आहेत त्या विषयावरती जे कायदे कानून असतात ते बनवण्याचं काम कोण करते, केंद्र सरकार पण करू शकते आणि राज्य सरकार पण करू शकते. तर इथं आपल्याला ह्याची का गरज आहे बघा, कसं पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स देखील जुळलेलं आहे, ओके. इथं काय गरज आहे मित्रांनो, इथं गरज ह्याच्यासाठी आहे, केंद्र सरकारची जी योजना असतात, जे 100% निधी, ज्या योजनांना केंद्र सरकार 100% निधी देतो, अशा योजनेसाठी जे विषय निवडले जातात ते विषय युनियन लिस्ट मध्येच असतात, म्हणजे केंद्र सरकारच्या सूचीमधलेच असतात, यादीमधले असतात. राज्य सरकारच्या यादीतले विषय नसतात. राज्य सरकारच्या यादीतले विषय नसतात. लक्षात घ्या मित्रांनो, ओके. ह्याचं उदाहरण काय, 100% योजनेचं उदाहरण काय, पीएम किसान, तुम्ही याचं नाव ऐकलं असेल, ओके. पीएम किसान सन्मान निधी, ओके. पीएम किसान सन्मान निधी अशी जी योजना आहे, या योजनेविषयी आपल्याला डिटेलमध्ये शेती नावाच्या चॅप्टर मध्ये बघायचं आहे, ओके. तर मित्रांनो लक्षात घ्या, ह्या योजनेसाठी जो लागणारा निधी असेल तो 100% निधी कोण देतो, केंद्र सरकार देते. आणि ह्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करते, राज्य सरकार करते. 100% निधी केंद्र सरकार देणार, अंमलबजावणी करण्याचं काम राज्य सरकार करणार. आणि जो विषय आहे तो विषय कुठून निवडणार, केंद्र सरकार जेव्हा अशा योजना बनवायचा ठरवणार ते विषय कुठून निवडणार, केंद्र सूचीतून, यादीतून निवडणार, ओके. तर अशा योजनांना म्हणतात सेंट्रल सेक्टर स्कीम, ओके, सेंट्रल सेक्टर स्कीम. आता दुसरा एक प्रकार असतो मित्रांनो, दुसरा एक प्रकार असतो, ओके, त्याला म्हणतो आपण, दुसऱ्या प्रकाराला म्हणतो आपण सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, असं स्कीम्स, म्हणजे सीएसएस. म्हणजे काय, केंद्र सरकार पुरस्कृत, ओके, केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. म्हणजे केंद्र सरकार ह्याचा 100% निधी देत नाही, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार एका गुणोत्तरात, एक रेशो असतो त्यांचा, ओके. समजा 80-20, म्हणजे 80 जर केंद्र सरकार देत असेल तर 20% राज्य सरकार देईल. 100 रुपये जर त्या योजनेचा खर्च असेल तर 80 रुपये जर केंद्र सरकार देत असेल तर 20 रुपये कोण देणार, राज्य सरकार देणार. तर असं ते गुणोत्तर असते, ओके, याचं जे प्रमाण असते, ओके. तर 80% जर केंद्र सरकार देत असेल तर 20% राज्य सरकार, ह्या प्रमाणात ते चालते, ओके. तर अशा योजनांना काय म्हणतात, सेंट्रली स्पॉन्सर्ड, म्हणजे केंद्र सरकारचीच आहे पण केंद्र सरकार काय करते, फक्त पुरस्कृत करते, पुरस्कार करते अशा योजनांचा, म्हणजे त्याला मदत करते. ह्या योजनांसाठी मित्रांनो जे विषय निवडले जातात, लक्षात घ्या, ते विषय हे राज्य सूचीमधले विषय असतात, यादीमधले विषय असतात. मी तुम्हाला पहिलं सांगितले 3 प्रकारच्या याद्या असतात राज्यघटनेमध्ये. एक आहे युनियन लिस्ट, दुसरा आहे स्टेट लिस्ट आणि तिसरा आहे कॉन्करंट लिस्ट, ओके. युनियन लिस्ट ह्यामध्ये जे विषय असतात त्या विषयावरती फक्त केंद्र सरकार कायदे कानून बनवू शकते. ह्या जी स्टेट लिस्ट मध्ये जे विषय असतात त्याच्यावरती फक्त राज्य सरकार कायदे बनवू शकते. कॉन्करंट लिस्ट मध्ये दोन्ही सरकार कायदे बनवू शकतात. तर जर सेंट्रल सेक्टर स्कीम असेल तर त्याच्यावर जे विषय निवडले जातात केंद्र सरकारद्वारे ते फक्त युनियन लिस्ट मधलेच विषय असतात. आणि जर सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असेल मित्रांनो तर ते जे विषय असतात ते विषय राज्य सरकारच्या सूचीमधले असतात. ते विषय कुठले असतात, राज्य सरकारच्या सूचीमधले असतात, लक्षात घ्या, ओके. आणि त्यासाठी लागणारा जो निधी असतो, त्यासाठी लागणारा जो निधी असतो मित्रांनो, तो निधी काय असतो, तो निधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार एका गुणोत्तरात वाटून घेतात, की तुम्ही 80% द्या, आम्ही 20% देतो, किंवा तुम्ही 20% द्या, आम्ही 80% देतो, असं कोणतंही गुणोत्तर असू शकते. मी उदाहरण दिलं, 50-50% करायचं, 40-60% करायचं, 10-90% करायचं, काही चालेल, ओके. आणि विषय कुठून निवडले जातात, ह्या राज्य सूचीमधले, राज्य सरकारची जी यादी असते ज्यावरती राज्य सरकार फक्त कायदे कानून बनवू शकते, त्या लिस्ट मधून हे विषय निवडले जातात. ह्याचं उदाहरण काय, सर्व शिक्षा अभियान. ह्याचं उदाहरण काय, सर्व शिक्षा अभियान, ओके. तर ह्या 2 स्कीम विषयी तुम्ही
स्वतः बघा. किसान सन्मान निधी विषय आपण बघणार आहोत शेती जेव्हा आपण शेती नावाच्या चॅप्टर येईल आपल्याला. ओके. सर्व शिक्षण अभियानाबद्दल तुम्ही स्वतः वाचून घ्या. ओके. आणि कम्पेअर करा की ह्यासाठी किती पैसा केंद्र सरकारने दिलाय. 100% जो पैसा असेल तो केंद्र सरकारच देते. तर तुम्ही बघून घ्या की किती ह्या बजेटमध्ये किसान सन्मान निधीला किती रुपये दिलेले आहेत आणि सर्व शिक्षा अभियानासाठी किती रुपये दिले, हे दोन्ही गोष्टी तुम्ही बघून घ्या. ओके. तर अशा दोन प्रकारच्या योजना असतात. अशा दोन प्रकारच्या काय असतात योजना असतात. एक असते सेंट्रल सेक्टर स्कीम, दुसरं असते सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. ओके. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे एक पुरस्कृत आहे आणि एक पूर्णपणे केंद्र सरकारचे आहे. एकाला काय करतात, एकाला केंद्र सरकार एकाचा पुरस्कार करते म्हणजे काय, त्याला मदत करते निधीद्वारे वगैरे. आणि एकामध्ये काय असते 100% केंद्र सरकारच म्हणजे केंद्र सरकारच त्याचा निधी पुरवते. पण लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही ठिकाणी जी अंमलबजावणी करण्याची जी जिम्मेदारी असते, जी जबाबदारी असते ती कोणाकडे असते, राज्य सरकारकडे असते. कोणाकडे असते, राज्य सरकारकडे असते. एजन्सी म्हणून काम करते. राज्य सरकार काय करते, दुवा, ज्याला आपण दुवा म्हणतो, मध्यंतरी एजंट. ओके. राज्य सरकार एजंट म्हणून काम करते ह्या स्कीमसाठी. ओके. तर मित्रांनो आज आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये केंद्र सरकारने बनवलेल्या ज्या पंचवार्षिक योजना, प्लॅनिंग कमिशनने ज्या बनवलेल्या पंचवार्षिक योजना आहेत त्या योजनांविषयी जाणून घ्यायचं आहे. ओके. आणि ह्या योजनांअंतर्गत म्हणजे पंचवार्षिक योजनेअंतर्गत भरपूर योजना बनवल्या जातात. ओके. बजेटमध्ये देखील भरपूर योजनांचा उल्लेख केला जातो. ओके. घोषणा केली जाते आणि पंचवार्षिक योजनेमध्ये देखील भरपूर योजनांची घोषणा केली जाते, उल्लेख केला जातो. तर त्या योजना दोन प्रकारामध्ये मोडतात. एक असेल सेंट्रल सेक्टर स्कीम, दुसरा असेल सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. ओके. तर इथून पुढं ज्या पुढच्या स्लाइड असतील आपल्याला ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्या आपल्याला बघायचे. ओके. तर त्या अगोदर थोडंसं हे जे नियोजन, ज्या योजना आहेत त्याचे थोडेसे प्रकार. आता बघा आपण कशाचे प्रकार बघणार आहोत, योजनेचे प्रकार. आतापर्यंत हे जे दोन प्रकार बघितले मित्रांनो ते कशाचे, ते अनुदान जे देते केंद्र सरकार, जी मदत देते, निधी देते, त्याच्या आधारावर हे दोन प्रकार होते. ओके. आधार बघा, ह्या दोन प्रकारचा आधार कोणता होता, निधी देण्याचा आधार. म्हणजे काही जे योजना असतात केंद्र सरकार 100% चालवते म्हणजे 100% निधी देते. काही योजना असतात जे 100% केंद्र सरकार काही गुणोत्तरामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून निधी देते. त्याच्या आधारावर हे दोन प्रकार पडले होते. आता जे प्रकार आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. ओके. केंद्र सरकारचे जे नियोजन आहे त्याचे 3 प्रकार पाडू शकता तुम्ही. ओके. एक आहे पंचवार्षिक योजना. ओके. मित्रांनो लक्षात घ्या, असा प्रकार काय अर्थशास्त्रामध्ये आहेच असं नाही. ओके. हा प्रकार कालांतराने हळूहळू हे प्रकार तयार झाले. ओके. जसं की 20 कलमी कार्यक्रम हा प्रकार अगोदर काही नव्हता. ओके. 20 पॉइंट आपण प्रोग्राम बघणार आहोत, 20 कलमी कार्यक्रम. फक्त काल एक हळूहळू जसं जसं या योजना पुढे गेल्या, एक पंचवार्षिक पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, तर नवीन नवीन काय कल्पना सुचल्या गव्हर्नमेंटला. कधी कधी कदाचित आपल्यावर ते आपल्याला जबरदस्तीने करावं लागलं. ओके. कारण आपल्यावरती कदाचित कशाचं तरी बर्डन होतं. ओके. तर ह्या गोष्टी काय ह्या कालांतराने आपोआप झाल्या. कुठल्याही तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या पुस्तकात असे 3 प्रकार पडतात म्हणून तुम्हाला शिकायला मिळणार नाही. लक्षात घ्या. एकतर एक भारतातच हा प्रकार आहे. ओके. पंचवार्षिक योजना असा इतर ठिकाणी पण योजना असतील. ओके. पण अशाच मथळ्याखाली येईल यात असं काही नाही. त्यामुळे हे जे 3 प्रकार आहेत स्ट्रिक्टली आहे ना, हे भारताच्या संदर्भात येतात. म्हणजे इतर देशाच्या संदर्भात किंवा अर्थशास्त्र म्हणून म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या संदर्भात ह्या गोष्टी येतातच असं नाही. ओके. तर हे जे 3 प्रकार आहेत ते भारताच्या संदर्भात येतात. आणि कालांतर काय झालं, जेव्हा आपण अंमलबजावणी करत गेलो, नवीन नवीन कल्पना सुचत राहिल्या, नवीन नवीन संकल्पना येत राहिल्या, त्यामुळं आपले योजना जे आपण योजना करायचो त्याचं स्वरूप पण बदललं. ओके. त्यामुळे असे 3 प्रकार पाडले गेले. एक आहे पंचवार्षिक योजना, दुसरा आहे 20 कलमी कार्यक्रम
ओके, याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. पहिलं आपण पंचवार्षिक योजना सगळ्या जेवढ्या झाल्या तेवढ्या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर 20 कलमी कार्यक्रमाचे 2-4 स्लाइड बघणार आहोत आपण. ओके, आणि त्यानंतर आपण खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी MP लॅड म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. ओके, मेंबर ऑफ पार्लमेंट MP म्हणजे खासदार, लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम MP लॅड पण म्हणतात त्याला. ओके, MP लॅड खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी. ओके, ह्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल सर खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी याबद्दल का जाणून घेतोय? कारण त्या अंतर्गत पण छोट्या छोट्या स्कीमला मदत होते. ओके, किंवा जे खासदार असतात ते त्यांच्या निधीतून, ओके, खासदार निधीतून देखील बऱ्याच योजना हे काय करतात, राबवतात. त्यामुळे त्या देखील त्याचा देखील अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, तर आपल्याला ओव्हरऑल काय शिकायचं मित्रांनो, या चॅप्टर मध्ये पंचवार्षिक योजनांबद्दल शिकायचं आहे. सगळ्या पंचवार्षिक योजना आणि त्यामधले महत्वाच्या गोष्टी, ओके, सगळ्या आपल्याला 100% कव्हर करणं होणार नाही. जेवढं महत्वाचं असेल तेवढं आपण करणार आहोत. 20 कलमी कार्यक्रम काय आहे, ओके, आणि खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना काय आहे याबद्दल आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये माहिती मिळवायची. आणि त्यानंतर हे एवढं झाल्यानंतर आपल्याला प्लॅनिंग कमिशन, ओके, प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोग ह्या दोन गोष्टींविषयी, दोन संस्थांविषयी, एक संस्था आता राहिली नाही त्या जागी नीती आयोग आला. प्लॅनिंग कमिशन म्हणजे योजना आयोग, हे करायला नाही आता, त्या जागी नीती आयोग आला. ओके, तर ह्या योजना, ह्या दोन संस्थांविषयी आपल्याला शेवटी जाणून घ्यायचं आहे. सध्यापुरतं तुम्ही हे लक्षात ठेवा की या ज्या सगळ्या योजना आहेत, पंचवार्षिक योजनांबद्दल, 20 कलमी कार्यक्रमांबद्दल आपण जे बोलणार आहोत, ह्या सगळ्या योजना ह्या प्लॅनिंग कमिशन तयार करायचं आणि राबवण्यासाठी जी मदत लागायची ते प्लॅनिंग कमिशन करायचं, योजना आयोगच करायचं. ओके, तर सुरू करूया पहिली पंचवार्षिक योजना. ओके, पहिली पंचवार्षिक योजना, ओके, फर्स्ट प्लान और फर्स्ट 5 ईयर प्लान. ओके, 5 ईयर प्लान म्हणजे पंचवार्षिक योजना. तर पहिली पंचवार्षिक योजना कधीपासून सुरुवात झाली आणि कधी संपली? तर ह्या 5 वर्षाचा, हा जो 5 वर्षाचा काळ होता, 1951 ते 1956, हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा काळ होता. आणि 1947 ला स्वातंत्र्यानंतर, ओके, आणि 1950 ला आपण जेव्हा प्रजासत्ताक झालो त्यानंतर हा एक आपल्याला जेव्हा राज्यघटना लागू झाली, ओके, राज्यघटना जेव्हा अंमलात आणली गेली त्यानंतर ही गोष्ट सुरू करण्यात आली, म्हणून 51 ते 56, ओके, असा काळ आहे हा. तर नेमकं काय त्याचं थोडी पार्श्वभूमी बघूया. ह्या काळात काय झालं नेमकं, लार्ज स्केल फूड ग्रेन्स इम्पोर्ट, खूप मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्याची, ओके, अन्नधान्याची काय झालं, आयात करण्यात आली. या 1951 ला काय झालं, ओके, मोठ्या प्रमाणावर आपण काय झालं, अन्नधान्याची आयात करण्यात आली. ओके, आणि कारण आपला देश नुकता स्वतंत्र झालेला देश आणि दुसरं महायुद्ध झालेलं, ओके, बऱ्याच देशांमध्ये, फक्त भारतात नव्हतं, ती ही गोष्ट फक्त भारताच्या बाबतीतच खरी नव्हती, तर इतरांच्या बाबतीत पण खरी होती. महागाई होती, मोठ्या प्रमाणावरती महागाई त्या काळात होती. ओके, तर या दोन्ही अन्नधान्याची एक तर टंचाई आपल्याकडे, ओके, त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आपण अन्नधान्य आयात करायचो आणि महागाई पण झालेली. आणि ह्याच पार्श्वभूमीवरती पहिल्या पंचवार्षिक योजने जे प्रायोरिटी एरियाज होते, ओके, ज्यावरती आपल्याला भर द्यायचा होता, असे जे भर देणारे जे क्षेत्र होते, भर द्यायची जी क्षेत्र होते ते होतं सर्वात प्रथम म्हणजे शेती. मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीवरती भर देण्यात आला. ओके, ते तसं उद्दिष्टांमध्ये लिहिलं गेलं नाही. ओके, उद्दिष्टांमध्ये कधी लिहिलं गेलं तुम्हाला पुढे कळेल. ओके, पण भर कशावर होता, सगळ्यात जास्त भर होता शेतीवरती. ओके, भर कशावरती होता, शेतीवरती. ओके, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेची वैशिष्ट्य काय मित्रांनो, तर जे भर देण्याचे जे क्षेत्र होते ते सगळ्यात मोठं होतं शेती. ओके, दुसरं सिंचन म्हणजे इरिगेशन.
म्हणजे पाण्याच्या जे शेतीसाठी किंवा उद्योगासाठी जे पाण्याची गरज असते ती कशी पुरवायची, कोणकोणत्या नवीन नवीन साधनांमधून पुरवायची. तर ह्याबद्दल देखील योजना बनवण्यात आल्या. कशामध्ये? पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. ओके, या क्षेत्रावरती देखील, या विषयावरती देखील भर देण्यात आला. तिसरा भर जो होता वीज निर्मितीवरती होता. बघा मित्रांनो, ओके, तर सुरुवात आपला नवीन देश होता. ओके, नवीन स्वातंत्र्य मिळालेला देश, तर त्याची सुरुवात आपण अशी केली. ओके, आपण सिंचनाकडे, म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी होत्या, शेती, सिंचन, वीज निर्मिती, यावरती आपला अधिक भर होता. ओके, यावरती आपला काय होता? अधिक भर होता. ओके, बऱ्याच प्रमाणात ह्या योजनेअंतर्गत ह्याची निर्मिती झाली. ओके, जेवढे मोठे मोठे जे डॅम्स होते, ओके, जे डॅम्स होते, ओके, ह्याची निर्मिती देखील ह्याच योजनेअंतर्गत झाली. ओके, डॅम म्हणजे धरण. ओके, या धरणांची निर्मिती जी आहे या योजनेअंतर्गत बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती झाली. ओके, कॅनल, ओके, डॅम्स, ओके, ह्या गोष्टींची निर्मिती बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती झाली. आणखी एक गोष्ट म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट, जे म्हणजे सरकारचे उपक्रम जे असतात, सरकारचे जे उद्यम असतात, हिंदीमध्ये त्याला उद्यम, मराठीत आपण उपक्रम म्हणतो. ओके, जे केंद्र सरकारचे उद्यम असायचे त्याच्यावरती जवळजवळ 44.6% एवढा सरकारी निधी, ओके, प्लान एक्सपेंडिचर, ओके, प्लान एक्सपेंडिचर. तुम्हाला आठवत असेल, आपण बजेट नावाच्या चॅप्टर बद्दल जेव्हा बेसिक शिकत होतो तेव्हा आपण जुनी जी परंपरा होती प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर त्याबद्दल बघितलं. ओके, तर त्यामध्ये जे प्लॅन एक्सपेंडिचर होते, ओके, त्या प्लॅन एक्सपेंडिचरचा जवळजवळ 44.6% प्लॅन आउटले जो आहे तो कशावरती, प्लॅन जो आउटले आहे म्हणजे जे योजनात्मक जो खर्च आहे तो कशावरती टाकण्यात आला, तो टाकण्यात आला सरकारी जे उपक्रम होते, पब्लिक सेक्टर युनिट्स. ओके, सरकार जे उपक्रम चालवायचं, ओके, जसं की रेल्वे, जसं की भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, ओके, जसं की इतर सरकारचे जे उपक्रम होते त्या उपक्रमांवरती जवळजवळ 44.6% प्लान एक्सपेंडिचर, ओके, सरकारी जो खर्च होता, प्लान जो खर्च होता, नियोजित जो खर्च होता तो करण्यात आला. ओके, तर ह्या अशा पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे एक क्षेत्र होते ज्याच्यावरती भर देण्यात आला. ओके, तर लक्षात घ्या, पार्श्वभूमी पण तुम्हाला माहित पाहिजे. पार्श्वभूमी काय होती? बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपण अन्नधान्याचं काय केलं होतं? आयात केली होती. आपण अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर नव्हतो. ओके, आपण आपल्यावरती निर्भर नव्हतो. बऱ्याच प्रमाणात आपल्याला इतर देशांवरती अवलंबून राहायचं. ओके, स्वावलंबी आपण अन्नधान्याच्या बाबतीत नव्हतो. आपण ते नंतर झालं. ओके, तुम्ही त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके, तर ते हरित क्रांती वगैरे त्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत शेती नावाच्या चॅप्टर मध्ये. तर 1951ला बऱ्याच प्रमाणात आपण काय केलं होतं? अन्नधान्याचा आयात केले होते. ओके, आणि दुसरं महायुद्ध संपून बराच जास्त काही काळ लोटला नव्हता, त्यामुळं आपल्याच देशात नाही इतर देशांत देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती महागाई देखील होती. ओके, म्हणून आपण काय ठरवलं, आपण एक बेसिक सुरुवात म्हणून जे पायाभूत गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर एक आहे शेती, दुसरा आहे सिंचन, ओके, इरिगेशन, ओके, म्हणजे शेती आणि उद्योगांसाठी लागणारे पाण्याची व्यवस्था करण्याच्या ज्या पद्धती आहेत, पॉवर जनरेशन म्हणजे वीज निर्मिती, ओके, आणि सरकार जे उद्योग चालवते त्या उद्योगांवरती खर्च, ह्या 4 गोष्टींवरती सगळ्यात मोठा भर होता. ओके, इतर भर देखील धरण बनवणे वगैरे यावरती देखील भर होता. तर पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 अशी चालली. ओके, आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत काय झालं बघा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची जी निर्मिती जी विकसित करण्यात आली त्याचं श्रेय जाते PC महालनोबिस नावाचे एक स्टॅटिस्टिशियन होते. स्टॅटिस्टिशियन म्हणजे ज्यांचं सांख्यिकी ह्या विषयावरती प्रभुत्व असते, त्यामध्ये ते एक्सपर्ट असतात. ओके, स्टॅटिस्टिशियन, प्लीज रिमेंबर दिस वर्ड, स्टॅटिस्टिशियन. ओके, म्हणजे जो सांख्यिकी, स्टॅटिस्टिक नावाचा जो विषय आहे, स्टॅटिस्टिक्स ज्याला म्हणतो. ओके, सांख्यिकी.
ओके, ह्या विषयावरती ज्याचं प्रभुत्व आहे त्याला स्टॅटिस्टिशियन म्हणतो. आणि पी सी महालनोबिस हे खूप मोठे स्टॅटिस्टिशियन होते आणि अर्थतज्ञ पण होते. बऱ्याचदा तुम्ही बघाल जे चांगले गणिती किंवा स्टॅटिस्टिशियन असतात, मॅथमॅटिशियन किंवा स्टॅटिस्टिशियन असतात, त्यांना बऱ्याच प्रमाणात अर्थशास्त्राचे नियम समजून घेण्यास मदत होते. म्हणजे हे रियालिटी आहे. मी स्वतः अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, बरेच वर्ष झालं, 2008 पासून. ओके, तर ही गोष्ट मला पण जाणवलेली आहे आणि तुम्हाला पण तुम्ही जास्त तेवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. ओके, जर इच्छा असेल तर जाऊ शकता. एकदा तुम्हाला नोकरी लागल्यानंतर तुम्ही नक्कीच हा विषय एक्सप्लोर करा. पण बऱ्याच प्रमाणात असं होते की ज्यांचं गणित आणि सांख्यिकी, ओके, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हे विषय चांगले असतात, त्यांना बऱ्याच प्रमाणात अर्थशास्त्र हा विषय देखील सोपा जातो. कारण अर्थशास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी मोजमाप करायच्या असतात आणि मोजमाप करण्याची जी कला असते, मोजमाप करण्याची जे कौशल्य असते, ते हे गणित येणाऱ्या लोकांकडे, सांख्यिकी हा विषय येणाऱ्या लोकांकडे थोडं चांगल्या प्रकारे असते, चांगल्या प्रमाणात असते. तर पी सी महालनोबिस हे काय होते, स्टॅटिस्टिशियन होते. ओके, त्यांनी हा प्लॅन विकसित केला होता आणि त्याच्या मागे गृहीतक आपण धरून चाललो होतो की आपला देश, आपली जी अर्थव्यवस्था आहे कशी आहे, बंदिस्त स्वरूपाची आहे. म्हणजे क्लोज्ड इकॉनॉमी. क्लोज्ड इकॉनॉमी कोणत्या इकॉनॉमीला म्हणतात मित्रांनो? बंदिस्त अर्थव्यवस्था कशाला म्हणतात? जी अर्थव्यवस्था इतर देशांशी व्यापार करत नाही. ओके, 100% बंदिस्त नव्हती आपली अर्थव्यवस्था, पण तरीही आपल्या अर्थव्यवस्थेला आपण बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणायचो, कारण बऱ्याच प्रमाणात होती. अशी अर्थव्यवस्था जी अर्थव्यवस्था इतर देशांशी व्यापार करत नाही. ओके, हे मी थोडक्यात सांगितलं. याचे मोठे जर खोलवर गेलात तर ह्याचं बरेच मोठ्या प्रमाणात वेगवेगळे अर्थ निघतात आणि वेगवेगळ्या त्यात गोष्टी पण आहेत. पण थोडक्यात समजून घ्या, बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? अशी अर्थव्यवस्था जी इतर देशांशी व्यापार करण्यापासून दूर जाते, धजत नाही. ओके, 100% बंदिस्त नसली तरी ती बऱ्याच प्रमाणात बंदिस्त असते. ओके, ह्या ॲझम्पशनने, ह्या गृहीतकाने पी सी महालनोबिस साहेबांनी काय केलं, हा प्लान बनवला. प्लान बनवण्याच्या अगोदर हे गृहीत धरलं की आपली अर्थव्यवस्था कशी आहे, बंदिस्त स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. कशी आहे, बंदिस्त स्वरूपाची. मग कशावरती भर दिला? आता इथून पुढे जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ओके, रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे त्वरित औद्योगिकरण, म्हणजे जोरात. ओके, त्याचा जो दर असेल तो जास्त असेल. तर औद्योगिकरण झालं पाहिजे, औद्योगिकरण झालं पाहिजे. ओके, तर मित्रांनो, इंडस्ट्रियलायझेशन वरती ह्या दुसऱ्या योजनेमध्ये भर देण्यात आला. ओके, इंडस्ट्रीज निर्माण झाल्या पाहिजेत. काय झालं पाहिजे? इंडस्ट्रीज निर्माण झाल्या पाहिजेत. ओके, उद्योग निर्माण झाले पाहिजेत आणि उद्योग निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी बद्दल योजना बनवण्याचं काम कोणी केलं? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेने केले आणि हा प्लॅन कोणी बनवला होता? पी सी महालनोबिस साहेबांनी बनवला होता. ओके, आणि त्यामुळं जर आपल्याला उद्योगांना जर प्रोत्साहन द्यायचं असेल, औद्योगिकरण जर करायचं असेल, तर आपल्याला महत्वाचं आहे अवजड उद्योगांवरती भर देणे. ओके, अवजड उद्योगांवरती, हेवी इंडस्ट्रीज, जिथं मोठी मोठी भांडवली वस्तू किंवा मोठ्या मोठ्या वस्तू बनवल्या जातात. ओके, अशा उद्योगांवरती भर देणं गरजेचं आहे. आणि भांडवली वस्तूंवर भर देणं देखील गरजेचे आहे. भांडवली वस्तू कशाला म्हणतात मित्रांनो? भांडवली वस्तू त्या वस्तूंना म्हणतात ज्याचा वापर करून, फॉर एक्झाम्पल, एखादी मोठी मशीन आहे, समजा ही मशीन आहे. ओके, ही अशी एखादी मशीन आहे. अशी कोणती तरी एक मशीन आहे. आपण काय करतो? ह्या मशीनचा वापर करून दुसऱ्या वस्तू बनवतो. काय करतो? ह्या वस्तूचा वापर करून, ह्या भांडवली वस्तूचा वापर करून इतर वस्तू बनवतो. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशावरती भर देण्यात आला मित्रांनो? भांडवली वस्तूंवरती भर देण्यात. भांडवली वस्तू बनवू आपण. म्हणजे जर आपण तुम्हाला सोपं उदाहरण दिलं तर, आपण जर कागद बनवला तर कागदापासून, काल्पनिक उदाहरण आहे, आपण जर कागद बनवला तर कागदापासून जे वस्तू बनवतात त्या बनवण्यासाठी आपल्याला मदत होते. मग त्या आपण सहजपणे बनवू शकतो. असं म्हणजे काय? तर पहिलं कागद बनवा, म्हणजे कागदापासून आपोआप आपण दुसऱ्या वस्तू बनवू शकतो आणि त्या प्रकारे उद्योगांना चालना देऊ शकतो, असा त्याचा अर्थ होतो. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत अवजड उद्योगांवरती भर होता आणि भांडवली वस्तूंवर भर देण्यात आला, भांडवली वस्तूंचं उत्पादन करण्यावर भर देण्यात आला. पण ह्याचं एक नुकसान झालं. ओके, ह्याचं एक खूप मोठं नुकसान झालं आपल्याला. कारण आपला जो भर होता तो
अवजड उद्योगांवरती, भांडवली वस्तूंवरती होता, त्या नादामध्ये ओके, आपल्या भाषेत बोलायचं असेल तर ते करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या देशात अन्नधान्याची टंचाई झाली. अन्नधान्याची काय झाली? टंचाई झाली. आणि भांडवलाची देखील वरती भांडवली वस्तूंवरती भर दिला आपण, पण त्यासाठीचे भांडवल लागत होतं. भांडवल म्हणजे काय? पैसा. उद्योगांसाठी लागणारा जो पैसा त्याला आपण काय म्हणू? भांडवल म्हणू. ओके. तर ते भांडवल कमी पडलं आपल्याला. काय झालं? ते भांडवल कमी पडलं. ओके. म्हणजे त्यासाठी लागणारा पैसा कमी पडला. ओके. त्या वस्तू बनवण्यावर भर दिलं खरं आहे, पण एखाद्या अर्थव्यवस्थेत काय असते, जेवढ्या गुंतवणूक होतात ओके, तेवढं रोजगार निर्मिती होती. जेवढी रोजगार निर्मिती होती तेवढी उत्पन्न निर्मिती होती. जेवढी उत्पन्न निर्मिती होती तेवढी बचत पैशाची बचत होते. ओके. आणि पैशाची बचत जास्त झाल्यानंतर मित्रांनो काय असते, जेवढा जास्त सेव्हिंग असेल तेवढी गुंतवणूक होण्याला मदत होते. जेवढी जास्त बचत असेल तेवढी गुंतवणूक होण्याला मदत होते. तर काय झालं, अवजड उद्योगांवरती भर दिला, भांडवली वस्तूंवरती भर दिला, पण ह्या गोष्टींमध्ये रोजगार निर्मिती व्हावी तशी झाली नव्हती. आणि त्यामुळं उत्पन्न व्हावं तसं उत्पन्न निर्मिती ओके, राष्ट्रीय उत्पन्न निर्मिती त्या प्रमाणात झाली नाही. त्यामुळं बचत आणि गुंतवणूक ह्या गोष्टी कमी पडल्या. ओके. आणि साहजिक आहे आपला फोकस, कारण आपला फोकस बदलला. ओके. आपण आता अवजड उद्योगांवरती भर दिला, भांडवली वस्तू बनवण्यावरती भर दिला. तर साहजिक आहे आपल्याला काय झालं, अन्नधान्याची टंचाई भासू लागली, कारण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. त्याच्यावर काय झालं, थोडंसं दुर्लक्ष झालं. ओके. तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशावरती भर होता? शेतीवरती होता, सिंचनावरती होता, वीज निर्मितीवरती होता, आणि जी सरकारची उपक्रम असतात त्याच्यावरती होता. ओके. दुसऱ्या योजनेत काय होतं? दुसऱ्या योजनेत मग आपण थोडासा त्याला हे केलं, त्याच्यापासून दूर गेलो, डेव्हिएट झालो. मग दुसऱ्या योजनेत आपण औद्योगिकरणावरती ओके, अवजड उद्योगांवरती, भांडवली वस्तूंवरती भर दिला, ह्या वस्तूंच्या उत्पादनावरती भर दिला. पण त्याचं नुकसान असं झालं आपल्याला, अन्नधान्य आणि भांडवल म्हणजे इथं अर्थ काय? पैसा. ओके. उद्योग करण्यासाठी जो पैसा लागतो ओके, आणि अन्नधान्य, ह्या दोन गोष्टींची कमतरता जाणू लागली. ह्या दोन गोष्टींची काय झाली? कमतरता जाणू लागली, टंचाई जाणू लागली. मग तिसऱ्या योजनेत काय केलं आपण? तिसऱ्या योजनेला DR गाडगीळ प्लॅन देखील म्हणलं जाते. ओके. धनंजयराव गाडगीळ हे एक खूप मोठे इकॉनॉमिस्ट होते. ओके. तुम्ही जर गोखले इन्स्टिट्यूट मध्ये गेलात, पुण्यात मध्ये एक संस्था आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स. ओके. तिथं जर भेट दिला तर तुम्हाला तिथं DR गाडगीळ ह्यांच्या म्हणजे यांचं नाव असलेली एक लायब्ररी मिळेल. ओके. आणि ती लायब्ररी खूप मोठी लायब्ररी आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या लायब्ररीपैकी एक लायब्ररी आहे. आणि तिथं बऱ्याच तुम्हाला युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्राचे जे अहवाल आहे त्याचा जो त्या अहवाल जपून ठेवण्याचं ओके, संवर्धन करण्याचं काम देखील ती लायब्ररी करते. ओके. तर तिथं तुम्ही DR गाडगीळ हे जे अर्थतज्ञ होते त्यांच्या नावे तुम्ही एक लायब्ररी बघा. तर DR गाडगीळ जो तिसरा प्लॅन होता मित्रांनो, तिसरी जी पंचवार्षिक योजना होती त्या योजनेला आपण DR गाडगीळ योजना देखील म्हणतो. ओके. ह्या योजनेत आता लक्ष द्या, शेतीचा विकास बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेत देखील आपण शेतीवरती भर होता. मी काय म्हटलं होतं, इथंच तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या पंचवार्षिक योजनेत देखील शेतीवर भर होता, पण शेतीचाच विकास झाला पाहिजे हे नमूद केलं नव्हतं. असं जे उद्देश होते त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं नव्हतं. पण तिसऱ्या योजनेत मित्रांनो ते नमूद करण्यात आलं की काय असेल, आता आपण शेतीचा आपण काय करणार आहोत? विकास करणार आहोत. ओके. शेतीचा विकास. तर हे प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये याची नोंद करण्यात आली, हे नमूद करण्यात आलं. ओके. तर डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे स्पेसिफिक ऑब्जेक्ट हे प्रमुख वैशिष्ट्य म्हणून घेण्यात आलं. ओके. शेतीचा विकास हे प्रमुख वैशिष्ट्य म्हणून घेण्यात आलं. आणि पहिल्यांदा असं झालं ओके, संतुलित क्षेत्रीय विकास. ओके. बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट. क्षेत्रीय विकास तर होत होता, पण काही क्षेत्रांचाच विकास होत होता. त्यामुळं ह्याला बॅलन्स कसं करता येईल ह्याचा पहिल्यांदा विचार करण्यात आला. कधी? तिसऱ्या योजनेत. ओके.
बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट म्हणजे एखाद्या क्षेत्राचा विकास करायचा आपल्याला, नो डाऊट. वी आर हिअर टू डेव्हलप दी रिजन, ओके, डेव्हलप दी कंट्री. पण झालं असं, काही क्षेत्रांचा विकास होणार, काही क्षेत्रांचा विकास होणार नाही. ओके, तर काही क्षेत्रांचा विकास झाला, काही क्षेत्राचा विकास झाला नाही, तर हे असंतुलन वाढेल. ओके, काही क्षेत्रांमध्ये बेरोजगारी जास्त असेल, काही क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी जास्त असतील. ओके, आणि क्षेत्र म्हणजे काय, इथं एक रिजन आहे, रिजन. ओके, सेक्टर नाही, रिजन म्हणजे काय, एक भौगोलिक क्षेत्र. ओके, थोडस तुम्हाला कदाचित मी सांगितलं नाही याच्याबद्दल. संतुलित क्षेत्रीय म्हणजे काय, ओके, बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. रिजनलचा अर्थ काय तो मित्रांनो, इथं भौगोलिक क्षेत्र आहे, लक्षात घ्या. ओके, भौगोलिक क्षेत्र. ओके, ते जे क्षेत्र असते जसं कृषी क्षेत्र, जसं की औद्योगिक क्षेत्र, असं नाही, ते भौगोलिक क्षेत्राबद्दल. तर तिसऱ्या योजनेत मित्रांनो पहिल्यांदा संतुलित क्षेत्रीय विकासावरती भर देण्यात आला. म्हणजे विकास असा पाहिजे की सगळ्यांचा एक समान विकास झाला पाहिजे. असं व्हायला नको एका क्षेत्राचा भरपूर विकास झाला आणि दुसऱ्या क्षेत्राचा विकासच झाला नाही. ओके, तर ह्याचा विचार कधी करण्यात आला, तिसऱ्या प्लॅन मध्ये. त्याला म्हणतो डी.आर. गाडगीळ प्लॅन देखील म्हणलं जाते. ओके, डी.आर. गाडगीळ प्लॅन असं देखील त्या प्लॅनला म्हणलं जाते. ओके, मग आता हा प्लॅन कधीपासून कधीपर्यंत चालला बघा, 1961 ते 65. आता तुम्ही जर हे वर्ष, हे 5 वर्ष नीट बघितले तर ह्या 5 वर्षात बऱ्याच आपदांना आपल्याला समोर जावं लागलं. आणि ह्या आपदांमुळेच ह्याच्या पुढचे जे प्लॅन होते ते विस्कटले. ओके, थोडंसं त्याचं जे नियोजन आहे ते फिसकलं. ओके, त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला. ओके, काय झालं 61 ते 65च्या दरम्यान, अशा कोणत्या गोष्टी झाल्या ज्यामुळं पुढचं जे योजना करायच्या, पुढच्या ज्या योजना होत्या त्यावेळी थोडासा गालबोट लागला किंवा त्या थोड्याशा फेल झाल्या, त्याच्यामध्ये खंड पडला. त्याचे 3 मुख्यत्वे कारण होते. 1961 ते 62 आपलं चीन सोबत युद्ध झालं. 1965-66 मित्रांनो आपलं पाकिस्तान सोबत युद्ध झालं. बघा, 61-62च्या युद्धातून आपण सावरलोच नव्हतं की आपलं युद्ध पाकिस्तान सोबत झालं. ओके, आणि ओके 1965 ते, ओके सॉरी, इथं चुकून मी 55 लिहिले, इथं 66. ओके, लक्षात घ्या. 1965-66 ह्याच काळात मित्रांनो ड्रॉट लेड फेमाइन म्हणजे काय, दुष्काळ प्रेरित उपासमार. ओके, मोठ्या प्रमाणावरती एक दुष्काळ पडला. दुष्काळचा इथं 2 अर्थ आहेत, एक तर पाण्याची कमतरता, तो दुष्काळ, आणि त्यामुळं अन्नधान्याची टंचाई, आणि त्यामुळं उपासमार असे. ओके, दुष्काळ प्रेरित उपासमार ह्याचा अर्थ प्रॉपर एक मीनिंग आहे, लक्षात घ्या. ह्याचा अर्थ होतो पाण्याची टंचाई. ओके, पाण्याची उपलब्धता खूप कमी होणे, आणि त्यामुळं शेतीचं नुकसान होणार. ओके, उद्योगांचं नुकसान होणार, आणि त्यामुळं अन्नधान्याची उत्पत्ती निर्मिती नाही होणार, अन्नधान्याचं जे उत्पादन नाही होणार, आणि त्यामुळे काय होणार, उपासमार होणार. ओके, तर ड्रॉट लेड फेमाइन होतं ते. ओके, फक्त फेमाइन नव्हतं, फक्त उपासमार नव्हते ते. कशाची प्रेरित उपासमार होते, दुष्काळ प्रेरित उपासमार होते. ह्या 3 गोष्टी थोड्या पुढच्या जी ह्या योजनांची जी पुढची यात्रा होती, ओके, पुढची जी जर्नी होती, त्या जर्नीला थोडासा कलाटणी देणारा ठरला. ओके, कारण 1961 ते 65 तिसरी योजना तर आपण चांगली राबवली. ओके, पण नंतर शेवटच्या काळात ह्या योजनेसाठी लागणारा पैसा, किंवा ह्यानंतर जे पुढच्या काळात आपल्याला दुसऱ्या योजना करायच्या होत्या, दुसऱ्या योजना राबवायच्या होत्या, त्यासाठी जो लागणारा पैसा होता तो आपल्याला कमी पडला. कारण होतं 1961-62चं चीन सोबतचं युद्ध, 65-66चं पाकिस्तान सोबतचं युद्ध, आणि 65-66लाच मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे दुष्काळ प्रेरित उपासमार आले होते. ड्रॉट लेड फेमाइन आला होता. ओके, ड्रॉट लेड फेमाइन आला होता. ओके, तर ह्याचा परिणाम कशावरती झाला, ह्याचा परिणाम झाला पुढच्या ज्या पंचवार्षिक योजना येणार होत्या, पुढे तर 5 वर्षासाठी आल्या पाहिजे होत्या, पण तसं झालं नाही मित्रांनो. 65-66 हा काळ थोडा खंडातच गेला. ओके, तिथं असं विशेष काही झालंच नाही. आणि त्यानंतर जेव्हा सरकारची आर्थिक परिस्थिती बिकट झाली,
ओके, कारण युद्धांमध्ये खूप युद्ध ही चांगली संकल्पना नाही, युद्ध ही चांगली गोष्ट नाही, सॉरी संकल्पना वगैरे काही चांगली गोष्ट नाही. ओके, युद्ध हे नेहमीच प्रत्येक देशाला हे त्याने नुकसानच होते. ओके, देशाचं नुकसानच होते युद्धामुळे. तर आपला जो आपली जी साधन संपत्ती असते, नैसर्गिक असो मानवनिर्मित असो, ती साधन संपत्ती जेव्हा युद्ध होते तेव्हा त्या साधन संपत्तीला आपण तिकडे वळवतो. त्या साधन संपत्तीला आपल्याला काय करावं लागतं, तिकडे वळवावं लागतं. ओके, आणि ह्यामुळे आपण आर्थिक परिस्थिती आपली काय झाली, बिकट झाली. आपली आर्थिक परिस्थिती काय झाली, बिकट झाली. ओके, आणि दुसरी गोष्ट काय झाली, चीन सोबत जे युद्ध झालं होतं आपलं 61-62 ला, ते आपण जे चीन सोबत युद्ध झालं होतं मित्रांनो, ओके, 61-62 ला, ते आपण हारलो. ओके, त्यामध्ये आपण पराभूत झालो आणि त्यामुळे आपलं मनोबल काय झालं होतं, कमी झालं, खचलो होतो आपण. आणि ह्या दोन गोष्टीमुळे काय झालं, आपण पंचवार्षिक योजनेचा विचार न करता, कारण आपल्याकडे एकतर पैसे नव्हतं, मनोबल पण आपलं तेवढं उंचावलेलं नव्हतं, त्यामुळं आपण 5 वर्षाचा विचार न करता, 5 वर्षाच्या योजनेचा विचार, पंचवार्षिक योजनेचा विचार न करता एकच वार्षिक योजना बनवली. ओके, त्या वार्षिक योजनेला कधी होती ती वार्षिक योजना, 1966 ते 67. ही पहिली वार्षिक योजना होती. दिस वॉज द फर्स्ट अॅन्युअल प्लॅन. आतापर्यंत जे 3 बघितले आपण ते काय होते, पंचवार्षिक योजना होते, 5-5 वर्षासाठी होत्या. पण हे काय, दिस इज द फर्स्ट अॅन्युअल प्लॅन, म्हणजे ही पहिली वार्षिक योजना होती, म्हणजे एकाच वर्षासाठी, 66-67 एकाच वर्षासाठी ही योजना असेल, यापेक्षा जास्त नसेल. कारण 5 वर्षाचा विचार करण्याचं, 5 वर्षासाठी नियोजन करण्याची आपली ऐपत राहिली नव्हती. आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती, मनोबल कमी झालं होतं. तर पहिली जी वार्षिक योजना आहे, पहिली वार्षिक योजना 66-67 ला झाली. ओके, आणि मग हळूहळू ह्याचं रूपांतर काय झालं, पुढच्या 2 योजनेमध्ये झालं. ओके, तर मग पुढचे 2 वर्ष देखील आपल्याला काय करावं लागेल, 67-68. ओके, सुरुवात कशाने झाली, 66-67 ने झाली. ओके, 1966-67 ला पहिली वार्षिक योजना, फर्स्ट अॅन्युअल प्लॅन, एपी म्हणू आपण, AP1 असंच समजून घेण्यासाठी. मग ते बनवल्यानंतर आपल्याला अजूनही वाटलं नाही की पंचवार्षिक योजना बनवावी. ओके, तर आपण काय केलं, त्यालाच एक्सटेंड केलं. मग आपण 1967-68 ला दुसरा अॅन्युअल प्लॅन, दुसरी वार्षिक योजना, आणि 68-69 ला तिसरा अॅन्युअल प्लॅन, म्हणजे तिसरी वार्षिक योजना, हे बनवलं आपण. ओके, तर सरकारने काय केले, पहिली वार्षिक योजना, दुसरी वार्षिक योजना आणि तिसरी वार्षिक योजना अशा एकूण 3 अॅन्युअल प्लॅन बनवले, 3 वार्षिक योजना बनवल्या. ओके, सरकारने एकूण किती, 3 वार्षिक योजना बनवल्या. कोणत्या काळात, 66 ते 69च्या काळात, 66 ते 67, 67 ते 68, 68 ते 69, ह्या काळात 3 वार्षिक योजना बनवल्या. ह्या पंचवार्षिक नव्हत्या, 5 वर्षासाठी नव्हत्या, तर ह्या छोट्या काळासाठी होत्या. ओके, शॉर्ट टर्म साठी होत्या, एका वर्षासाठी होत्या. ओके, they lasted only for 1 year. Okay, so 66-67 first, 67-68 second आणि 68-69 third. ओके, अशा 3 योजना बनवण्यात आल्या. ओके, आणि कारण मित्रांनो, ह्या 3 आपण जे आतापर्यंत पंचवार्षिक योजना बनवत होतो, ओके, बघा अगोदरच्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत, 1951 ते 56, ओके, 51 ते 56 5 वर्ष, लगेच 56 ते 61 5 वर्ष, लगेच 61 ते 65 5 वर्ष, म्हणजे इथं खंड पडला नव्हता. ही 15 वर्ष आपण नियमितपणे, निरंतरपणे काय केलं, पंचवार्षिक योजना बनवल्या. ओके, त्यात वेगवेगळ्या आपण उद्दिष्ट ठरवली, त्या उद्दिष्टांना मिळवायचा प्रयत्न केला, तर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण हे सतत एक प्रक्रिया सुरू होती आणि अचानक त्यात काय पडला, खंड पडला. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे, चीन सोबत युद्ध, पाकिस्तान सोबत युद्ध आणि दुष्काळ प्रयुक्त जी उपासमार होती, ह्या कारणामुळे काय झालं, ह्यानंतर ज्या योजना ते कोलमडल्या आणि आपण पंचवार्षिक योजनेच्या ऐवजी काय केलं, आपण 3 वार्षिक योजना बनवल्या. ओके, 1966 ते 69. आता झालं काय मित्रांनो, ह्या 3 वार्षिक योजना असल्यामुळं, कारण ह्या पंचवार्षिक योजना नव्हत्या, तर आता हे अपोजिशन पार्टी, ओके, आणि लोकांनी, ओके, लक्षात घ्या, ओके, एक्सपर्टनी,
अपोजिशन पार्टीनी, लोकांनी, विपक्षी जे विपक्षात, ओके, विरोधी पक्षात बसणाऱ्या जे पार्ट्या असतील, ओके, नेते असतील, किंवा जे अर्थतज्ञ असतील, जे एक्सपर्ट असतील, पॉलिसी मेकर जे असतील, त्यांना कळालं की खंड पडलाय. 15 वर्षे निरंतरपणे आपण चांगल्या पंचवार्षिक योजना तयार केल्या, पण नंतर खंड पडला. त्यामुळे ह्या 3 वर्षांना मित्रांनो पॉप्युलरली, प्लीज रिमेंबर दिस इज नॉट ऑफिशियल टर्म, हे सरकारनं एक म्हणजे हे ऑफिशियल टर्म नाही, लक्षात घ्या. हे का सरकारने दिलेली संज्ञा नाही, ओके. हे फक्त एक एक्सपर्टनी, ओके, अर्थतज्ञांनी, अगोदर धोरण ज्यांनी बनवलं त्यांनी, विरोधी पक्षांनी असं एक नाव दिलं त्याला, प्लान हॉलिडे. हॉलिडे म्हणजे सुट्टी, प्लान म्हणजे योजना. तर योजना बनवायची जी निरंतर जी प्रक्रिया सुरू होती 15 वर्षे 51 ते 65, ओके, ह्या नंतर काय झालं, खंड पडला. म्हणजे ह्याला काय झाली, सुट्टी भेटली. ह्याला काय झाली, सुट्टी भेटली. आणि त्यामुळे आपण काय म्हणलो, प्लान हॉलिडे. नियोजनाला काय भेटली, सुट्टी पडली. नियोजनामध्ये काय झालं, खंड पडला. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, प्लान हॉलिडे म्हणजे काय. तर हे ऑफिशियल ऍक्च्युअली शब्द नाही तो, ओके. तुम्ही म्हणाल की सर हा ऑफिशियल शब्द नाही, तो ऑफिशियल शब्दच नाही. तो फक्त एक एक्सपर्टनी दिलेला शब्द आहे. तो थोडा पॉप्युलर, लोकप्रिय शब्द आहे, ओके. पॉप्युलरली नोन ॲज प्लान हॉलिडे. तर या 3 वर्षांना आपण काय म्हणतो, प्लान हॉलिडे म्हणतो. कारण 51 ते 65 आपण निरंतरपणे 15 वर्ष योजना बनवल्या, पण त्यानंतर आपण काही कारणास्तव, कारण आपली आर्थिक परिस्थिती जी बिकट होती, ओके, आपलं मनोबल खचलं होतं चीन सोबत हारल्यामुळं, आपण युद्ध हारल्यामुळे, ओके. तर काय झालं, आपण एक ते जी निरंतर प्रक्रिया होती त्यामध्ये खंड पडला, ओके. काय झालं, जी निरंतर प्रक्रिया होती, ओके, त्यामध्ये खंड पडला. आणि ह्या खंड पडल्यामुळे मित्रांनो काय, जे एक्सपर्ट असतात, अर्थतज्ञ असतील, जे विरोधी पक्षातली लोक असतील, किंवा एक जनमानस जे असेल, ओके, त्यांनी काय म्हणायला सुरुवात केली, याला प्लान हॉलिडे असा शब्द वापरायला सुरुवात केली, ओके. म्हणजे काय, नियोजनाला सुट्टी भेटली, त्याच्यात खंड पडला, असा त्याचा अर्थ होतो. पण त्याची एक महत्वाची कारण, जेन्युइन रिझन होते त्याची, ओके, त्यामागे कारण होती, ओके. मग आता चौथा प्लान, ओके. 66 ते 69 काय झाले, 3 आर्थिक वार्षिक योजना झाल्या. मग आपण काय केलं, मग आपण चौथा प्लान ठरवला, ओके. आणि चौथा प्लान मध्ये देखील लक्षात घ्या मित्रांनो, गाडगीळ स्ट्रॅटेजी, ओके, गाडगीळ साहेबांनी जे धोरण दिलं होतं ते आपण कंटिन्यू ठेवलं. आणि पहिल्यांदा असं झालं की आपण स्थिरता आणि प्रगती, आणि स्थिरता पहिलं मिळवायची, स्टॅबिलिटी मिळवायची. जे चांगलं सुरळीत जर सुरू असेल काही, तर ते तसंच राहिलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करायचे, आणि प्रगती करायची. आणि असं करत करत आपण आत्मनिर्भरतेकडे, ओके. कोरोना नंतर ह्या गव्हर्नमेंटने हा शब्द थोडासा लोकप्रिय केला होता, आत्मनिर्भर. पण मित्रांनो लक्षात घ्या, भले तो शब्द आता आला असेल, पण ती संकल्पना आणि त्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात, त्या गोष्टी काय नव्या नाहीत आपल्यासाठी, ओके. हे पूर्वी पण झालेलं आहे, खूप अगोदरपासून हे चालत आलेलं आहे, ओके. सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भरता. तर पहिल्यांदा असं झालं, चौथ्या योजनेमध्ये मित्रांनो स्थिरता आणि प्रगती करत करत आपण आत्मनिर्भरतेकडे जाऊ, हे उद्दिष्ट ठरवण्यात आलं. म्हणजे आपण सेल्फ रिलायंट हो, म्हणजे आपण आपल्यावरती स्वावलंबी बनू, स्वावलंबी, ओके. आपण आपल्यावरती निर्भर राहू, ओके. आत्मनिर्भर हो, आपल्यावरती डिपेंडंट राहू. आपल्यावरती निर्भर, आपल्यावरती डिपेंडंट, आपल्या स्वावलंबीचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे सगळंच असणे नव्हे, ओके. आपल्याकडे सगळंच मिळते, मग आपल्याला दुसऱ्याची गरज नाही असं नसतो. आपण सगळंच उत्पादन करायचं असं नसतो. याचा अर्थ काय असतो मित्रांनो, याचा अर्थ सरळ सरळ काय, जर तुमच्याकडे एखादी गोष्ट नसेल तरी ती उपलब्ध करू शकता तुम्ही. तुमच्याकडे कदाचित संसाधनं असेल, तुमच्याकडे कदाचित हे असेल, ओके, तुमच्याकडे संसाधनं असेल, किंवा कदाचित तुमच्याकडे त्यासाठी लागणारी जी मशिनरी असेल, ओके, तेवढी तुमची कुवत असेल, तुम्ही विदेशातून कदाचित ते आणू शकता. त्याला आत्मनिर्भर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, आत्मनिर्भर म्हणतो, ओके. तर पण तरी
कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं वार्षिक जे योजना होत्या, ह्या योजनेला देखील ओके त्याच्या भूतकाळाचा फटका बसला. ओके आर्थिक तंगी आली. ओके बऱ्याच कारणामुळे. एक आहे दुष्काळ. ओके दुष्काळ तोपर्यंत राहिला, तो बऱ्याच काळ राहिला. आणि दुसरं आणखी एक गोष्ट झाली यामध्ये, म्हणजे 71-72ला पुन्हा भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं. ओके खूप चांगली सुरुवात केली होती आपण. चौथा प्लान आपण ठरवला होता की 1969 ते 74 आपण असं हे योजना राबवू. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं लक्ष असेल स्थिरता आणि प्रगती. आणि असं करत करत आपण कुणीकडे जाऊ, आपण आत्मनिर्भरतेकडे जाऊ. सेल्फ रिलायंट इंडिया बनवू, आपण आत्मनिर्भर भारत बनवू. ओके मी म्हणल्याप्रमाणे शब्द जरी आता पॉप्युलर लोकप्रिय असेल तरी लक्षात घ्या, ह्याची सुरुवात किंवा ह्याच्यासाठी प्रयत्न ते अगोदरपासून होत आलेले आहेत. फक्त आता शब्द थोडासा आता लोकप्रिय झालेला. पण ह्या प्लॅनला खूप प्रॉब्लेम झाला. म्हणजे पैशाची जी गरज आहे, ओके चणचण जाणवायला लागली. आर्थिक तंगी होती कारण दुष्काळ होता आणि भारत पाकिस्तान युद्ध देखील झालं 71-72ला. ओके तर मग इतर काय गोष्टी झाल्या ह्या याच्यात. ओके आता पैशाची तर तंगी आहे, तेवढी आर्थिक परिस्थिती चांगली नाही भारताची की खूप काही करू शकत. त्यामुळे सरकार काय करायला लागलं लक्षात घ्या, खूप इंटरेस्टिंग आहे. ओके जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात पण तरी सरकार चालवायचं असते ना, अशा गोष्टी कराव्या लागतात. मग तिथं काहीतरी लोकप्रिय ओके राजकारण पूर्ण, ज्याच्यात राजकारण आहे. ओके त्याच्यात अर्थशास्त्र कमी आहे, अर्थकारण कमी आहे, पण राजकारण जास्त आहे. अशा घोषणा करणं गरजेचं असते. कारण टिकून राहायचं आहे, सत्तेत राहायचं आहे आपल्याला. ओके एकीकडे आर्थिक तंगी आहे, मग तुम्ही निर्णय कसे घेतले पाहिजे, अर्थशास्त्राच्या दृष्टीने घेतले पाहिजे. पण काय तुम्हाला सत्तेत राहायचं आहे. ओके कारण तुम्हाला सत्तेत राहायचं आहे मित्रांनो. ओके तर तुम्ही काय करणार, मग असे डिसिजन्स घ्याल, असे निर्णय घ्याल जे कसे असतील, लोकप्रिय असतील. लोकप्रियचा अर्थ इथं काय असतो मित्रांनो, काय होतो लोकप्रिय म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला पॉप्युलिस्ट म्हणतात. पॉप्युलिस्ट म्हणजे लोकांना ते आवडेल, मग त्याला अर्थशास्त्राचा आधार असो नसो, ओके लोकांना आवडेल. जसं की कर्जमाफी. ओके कदाचित अर्थतज्ञ मोठे मोठे बरेच अर्थतज्ञ कर्जमाफीला विरोध करतात. कर्जमाफीच्या ऐवजी त्यांना विमा सुरक्षा द्या, त्यांना तुम्ही इतर प्रमाणे मदत करा, त्यांना डायरेक्ट कॅश ट्रान्सफर करा, अशा भरपूर योजना तुम्ही करू शकता, असं अर्थतज्ञाचं मत असते. पण राजकारणी काय करतात, तरी कर्जमाफी करतात, कर्जमाफी ठरवतात. ओके तर अशा निर्णयांना काय म्हणतात, पॉप्युलिस्ट. इंग्रजीमध्ये शब्द काय त्याला, पॉप्युलिस्ट, लोकप्रिय. ओके काय म्हणतात, लोकप्रिय, ज्याच्यात राजकारण जास्त असते, अर्थकारण कमी असते. ओके तर असे निर्णय भरपूर झाले. आणि असं म्हणलं जाते मित्रांनो, लक्षात घ्या, असं म्हणलं जाते की फोर्थ प्लान म्हणजे चौथी जी योजना होती, ओके चौथी जी पंचवार्षिक योजना होती, ही पहिली अशी योजना होती ज्यामध्ये जास्तीत जास्त निर्णय हे राजकारणाशी प्रेरित झाले, पॉलिटिकल झाले. ओके पॉलिटिसाइज झाले आणि पॉप्युलिस्ट लोकप्रिय झाले. या अगोदर अर्थकारणावरती जास्त भर होता, पण चौथी अशी योजना होती ज्यामध्ये जास्तीत जास्त पॉप्युलिस्ट निर्णय घेण्यात आले, जास्तीत जास्त लोकप्रिय, लोकांना जे गोड वाटतात असे निर्णय घेण्यात आले. ओके आणि ह्याचा मग काय झालं, ओके ह्याचा परिणाम काय झाला मित्रांनो, महागाई दुहेरी आकड्यात आली. ओके म्हणजे 10%, मोर दॅन 10% महागाई झाली. वित्तीय तूट भरपूर वाढली. आता वित्तीय तूट का वाढली हे तुम्हाला सांगायची गरज नसायला पाहिजे, कारण आपण एवढे लेक्चर बघितले. वित्तीय तूट म्हणजे काय, जे रेव्हेन्यू आणि जे रेव्हेन्यू प्लस कॅपिटल जे डेफिसिट असते, ओके दोन्ही मिळून. ओके रेव्हेन्यू डेफिसिट पण असतो, कॅपिटल डेफिसिट पण असतो. तर हे दोन्ही मिळून जे असते त्याला वित्तीय तूट म्हणतो. ओके महसूल तूट आणि भांडवली तूट दोन्ही मिळून वित्तीय तूट. ही कधी येते, जेव्हा तुम्ही खर्च जास्त करता आणि तुमची मिळकत कमी असते. आणि खर्च जास्त का करताय, कारण तुम्हाला टिकून राहायचं राजकारणात. त्यामुळे बरेचसे पॉप्युलिस्ट निर्णय घेणार तुम्ही, आणि त्यामुळे काय झालं, वित्तीय तूट वाढायला लागली. काय झाले, वित्तीय तूट वाढायला लागली. अनुदान प्रेरित खर्च वाढायला लागला. म्हणजे सबसिडी इंड्युस्ड जो एक्सपेंडिचर असतो, सबसिडी म्हणजे ह्या गोष्टीवर सबसिडी द्या, त्या गोष्टीवर सबसिडी द्या. ओके शेती ह्या खतांवरती सबसिडी द्या, अशा गोष्टी काय झाल्या ह्या दरम्यान वाढल्या. ओके या दरम्यान वाढल्या. नॅशनलायझेशन, हा सगळ्यात
एक चांगली वाईट आता तुम्ही हे थोडासा व्यक्तिनिष्ठ काय म्हणतो त्याला आपण, सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. ओके, व्यक्तीनुसार व्यक्तिसापेक्ष प्रश्न आहे. पण जर एक तुम्ही जे मुक्त बाजारपेठेचे जे समर्थक असतात, जे अर्थतज्ञ समर्थक असतात, त्यांना जर म्हटलं तर तुम्ही नॅशनलायझेशनला ते नेहमीच नावं ठेवतात. राष्ट्रीयकरण म्हणजे ही वाईट गोष्ट आहे. राष्ट्रीयकरण म्हणजे आपण ह्याच मागच्याच चॅप्टरमध्ये बघितलं. राष्ट्रीयकरणाचा अर्थ काय होतो मित्रांनो? राष्ट्रीयकरण म्हणजे 100% जो मालकी हक्क असेल एखाद्या उद्योगावरती, एखाद्या कंपनीवरती, तो कोणाचा असेल? सरकारचा असेल. कोणाचा असेल? सरकारचा असेल. 4th प्लॅन मध्ये मित्रांनो, 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीयकरणावरती भर देण्यात आला. बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि नियंत्रणामध्ये म्हणजे ग्रेटर कंट्रोल उद्योगांवरती, ओके, बँकांवरती, इतर उद्योगांवरती देखील जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्यात आलं. त्याची वाढ करण्यात आली. त्यामुळं तुम्ही जर अर्थतज्ञ नेहमी काय म्हणतात की 4थी जी पंचवार्षिक योजना होती ही सगळ्यात लोकप्रियचा अर्थ काय होतो? पॉप्युलिस्ट म्हणजे जे लोकांना बरं वाटतं, पण त्याला अर्थशास्त्राचा आधार आहे. ओके, अर्थशास्त्रांच्या संकल्पने, अर्थशास्त्राच्या तत्वांचा आधार आहे, गरजेचं नाही. ओके, आधार आहेच असं काही नाही. लोकांना गोड वाटते, लोकांना बरं वाटते म्हणून त्या केल्या गेल्या. म्हणून त्या काय झालं? केल्या गेल्या. ओके, तर त्यामध्ये त्याचं नुकसान पण झालं. ओके, महागाई वाढली. ओके, वित्तीय तूट झाली. ओके, आणि अनुदान देण्यात आले बऱ्याच प्रमाणात. ओके, आणि राष्ट्रीयकरण आणि नियंत्रणामध्ये देखील वाढ झाली. तर नुकसान कोणकोणतं झाले मित्रांनो? नुकसानामध्ये आपण तुम्ही हे लिहू शकता, 2 गोष्टी. ओके, महागाई वाढली आणि वित्तीय तूट वाढली. कारण वित्तीय तूट म्हणजे काय? आपली मिळकत कमी आणि खर्च जास्त, आणि खर्च जास्त झाला याचा अर्थ आपली तूट झाली. आणि खर्च का झाला? लोकप्रिय निर्णयांमुळे झाला. खर्च का झाला? लोकप्रिय निर्णयामुळे झाला. निर्णय कोणकोणते? राष्ट्रीयकरण सारखे निर्णय. नियंत्रणात वाढ करण्यात आली. नियंत्रण जे उद्योगांवरती नियंत्रण आहे ते वाढण्यात आले. ओके, आणि याचा परिणाम काय झाला? वित्तीय तूट झाली आणि महागाई दुहेरी आकड्यात गेली. 10 आणि 10% पेक्षा जास्त महागाई वाढली. तर मित्रांनो, या पहिल्या 4 पंचवार्षिक योजनेमध्ये बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं? आपण अन्नधान्याची आयात करायचो, महागाई वाढली होती भरपूर. ओके, शेतीवरती भर दिला, सिंचनावरती भर दिला, वीज निर्मितीवरती भर होता आणि सरकारी उपक्रमांवरती. पण हे केल्यानंतर आपल्याला जाणवलं की ह्यातनं रोजगार निर्मिती वगैरे होणार नाही. त्यामुळे दुसरा जो प्लॅन होता, दुसरी योजना होती, महालनोबिस साहेबांनी बनवली होती. त्याचं काय गृहीत धरलं होतं सरांनी? महालनोबिस साहेबांनी काय गृहीत धरलं होतं ह्या अर्थतज्ञांनी? की बंदिस्त अर्थव्यवस्था आहे. तर बंदिस्त अर्थव्यवस्थेला बंदिस्त अर्थव्यवस्था आहे तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर औद्योगिकीकरण केलं पाहिजे, अवजड उद्योगांवरती भर दिला पाहिजे. ओके, मोठ्या मोठ्या भांडवली वस्तू निर्माण करण्यावरती भर दिला पाहिजे. पण ह्याचं नुकसान असं झालं की अन्नधान्याची टंचाई झाली, आपल्याला भांडवलाची पण टंचाई झाली. तिसऱ्या योजनेत काय झालं? तिसऱ्या योजनेमध्ये शेतीला विशेष महत्व देण्यात आलं. प्रमुख वैशिष्ट्य म्हणून त्याची नोंद करण्यात, त्याचा उल्लेख करण्यात आला की हे प्रमुख वैशिष्ट्य असेल, शेतीचा विकास प्रमुख वैशिष्ट्य असेल. ओके, आणि तिसरा प्लॅन हा पहिला प्लॅन होता ज्यामध्ये संतुलित क्षेत्रीय विकासाबद्दल बोलण्यात आला. पण ह्या प्लॅन संपेपर्यंत थोड्या वाईट गोष्टी घडल्या. सुरुवातीपासूनच हा प्लॅन म्हणजे थोडासा हा प्लॅन काय नीट चालू शकला नाही. कारण 1961-62 ला चीन सोबत युद्ध झालं, 65-66 ला पाकिस्तान सोबत, आणि 65-66 लाच आपलं दुष्काळ प्रेरित उपासमार आली. ओके, मग त्यामुळे काय करावं? जर आर्थिक परिस्थिती आपली थोडीशी बिकट झाल्यामुळं मनोबल आपलं कमी झालं होतं, कारण चीनपासून आपण पराभूत झालो होतो युद्धामध्ये, तर आपण वार्षिक योजनांवरती भर दिला. म्हणजे पंचवार्षिक असण्यापेक्षा वार्षिक योजना. ओके, मग आपण अशा 3 योजना बनवल्या. 1966 ते 67 एक, 67 ते 68 दुसरी, 68 ते 69 तिसरी. ओके, आणि कारण ह्याच्या अगोदर, ओके, 65 पर्यंत आपण सलग निरंतर 15 वर्ष नियोजन करत होतो, चांगल्या 3 पंचवार्षिक योजना बनवल्या होत्या, त्या गोष्टींमध्ये खंड पडला होता. त्यामुळे याला प्लॅन हॉलिडे असं म्हणलं जातं. काय म्हणलं? प्लॅन हॉलिडे. ओके,
मग आपला फोर्थ प्लान आला, जो की गाडगीळ स्ट्रॅटेजीला तिसऱ्या प्लानला आपण गाडगीळ प्लान म्हणतो, त्याला कंटिन्यू करण्यात आलं. आणि इथं पहिल्यांदा स्थिरता आणि प्रगती यांबद्दल बोलण्यात आलं. ओके, आत्मनिर्भरतेकडे जाण्याचं जो उद्दिष्ट ठेवण्यात आलं, हे पहिल्यांदा हे फोर्थ प्लॅन मध्ये झालं, चौथ्या प्लॅन. पण आर्थिक तंगी ऑलरेडी आपल्याकडे होतीच, दुष्काळ, त्यात दुष्काळ, आणि त्यानंतर वाईट असं झालं की भारत पाकिस्तानचं दुसऱ्यांदा युद्ध झालं. ओके, आणि त्यामुळं त्यानंतर ज्या योजना आल्या त्या थोड्या लोकप्रिय आल्या. लोकप्रियचा अर्थ मी पुन्हा पुन्हा सांगतो, जाणून बुजून लोकप्रिय म्हणजे लोकांमध्ये खूप प्रिय आहेत असा अर्थ होतो त्याचा, पण त्याचा जो खरा अर्थ आहे तो काय, तर अर्थ कारणाशी थोडं त्याचं अर्थकारण बरोबर नाही ते. ओके, अर्थशास्त्राच्या तत्वांवरती ते बरोबर नाही. कदाचित लोकांना चांगलं वाटत असेल, पण अर्थशास्त्राच्या तत्वांवरती ते बसत नाही. ओके, तर त्यामुळे त्याला लोकप्रिय म्हणलं. ओके, राजकारण पूर्ण होतं, पॉलिटिसाइज झालं होतं, महागाई दुहेरी आकड्यात गेली, वित्तीय तूट झाली. ओके, कारण अनुदान द्यायला सुरुवात केली आपण, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राष्ट्रीयकरण आणि नियंत्रण वाढ, या गोष्टी झाल्या. ओके, राष्ट्रीयकरण तुम्हाला माहित असेल की पहिले जे बँकांचं राष्ट्रीयकरण झालं ते ह्याच काळात झालं. ओके, आपण जेव्हा बँकिंग चॅप्टर येईल त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये बघायचं, पण तुम्हाला आता माहित पाहिजे ही गोष्ट की राष्ट्रीयकरण काय झालं ह्याच वेळेस झालं. म्हणजे काय, तर उदारीकरण आणि खाजगीकरणाकडे आपण गेलो नाही, त्याच्या उलट गेलो आपण राष्ट्रीयकरणाकडे गेलो, आपण नियंत्रण वाढ करण्यात आलं. म्हणजे आपण ऑलरेडी आपण बंदिस्त एक अर्थव्यवस्था होतो, ती आपण अजून जास्त बंदिस्त झालो. काय झालो आपण, अजून जास्त बंदिस्त झालो. ओके, ठीक आहे. आता मग पाचव्या पंचवार्षिक योजनामध्ये नेमकं काय तरतुदी होत्या, काय झालं आपण बघू. ओके, तर मित्रांनो आता आपण पाचव्या पंचवार्षिक योजनेबद्दल बोलू. पाचव्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात कधी झाली, 1974. ओके, 1974 ते 1979 असं ते योजना चालली. ओके, आता ही शेवटपर्यंत योजना अशीच चालली का मध्यंतरी काही झालंय, ओके, ते आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं जे वैशिष्ट्य होतं पाचव्या योजनेचं ते म्हणजे एक लोकप्रिय नारा. ओके, लोकप्रिय जी एक नारा होता ते म्हणजे गरिबी हटाव. ओके, पॉवर्टी एलिव्हिएशन. तर त्यावेळेसच्या सरकारने काय केलं की गरिबी हटाव हा नारा दिला, म्हणजे गरिबीचं हे समूळ आपण उच्चाटन केलं पाहिजे, नायनाट केला पाहिजे, आणि त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. तो जो नारा आहे तो कधी देण्यात आला, पाचव्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला. ओके, पाचव्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला. आणि ही जे गरिबी हटाव आहे ते कसे आले पाहिजे, सेल्फ रिलायन्स म्हणजे काय, स्वावलंबी आत्मनिर्भर भारतातून आली पाहिजे. ओके, गरिबी हटवणं म्हणजे फक्त गरिबी हटली म्हणजे कुठून तरी बाहेरून आयात करून गोष्टी करायच्या, किंवा सगळ्या गोष्टी आयातच करून करायच्या, किंवा निसर्गाची हानी अतिशय भरमसाठ प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून करायचं, असा त्याचा अर्थ नव्हता. ओके, सॉरी, असा त्याचा अर्थ नव्हता. गरिबी हटाव याचा अर्थ होता की ही भारतातली जी आहे ती गरिबी हटली पाहिजे. तर गरिबी ही हटली पाहिजे. ओके, गरिबी गेली पाहिजे, गरिबीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, पण ते कसं झालं पाहिजे, सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वावलंबी भारताने झालं पाहिजे. स्वावलंबी भारत म्हणजे काय, की बऱ्याचशा गोष्टी जर आपल्याकडे नसतील तरी आपल्याला ती आयात करण्याची ताकद, म्हणजे इतर देशांकडून आपल्याला ती मिळवण्याची ताकद निर्माण झाली, त्याचा अर्थ होतो सेल्फ रिलायन्स. ओके, म्हणजे काय, आत्ताच्या भाषेत बोलायचं असेल तर आत्मनिर्भर, आत्मनिर्भर भारत. ओके, तर काल मागच्या लेक्चरमध्ये जसं मी म्हणलो होतो, ओके, मागच्या लेक्चरमध्ये नाही, मागच्या टॉपिकमध्ये जसं आपण बोललो होतो की आत्मनिर्भर भारत भले हा जो शब्द आहे, ओके, हा जो वाक्प्रचार आहे सध्या जरी पॉप्युलर असेल, सध्या जरी लोकप्रिय असेल, तरी ह्याची सुरुवात होऊन भरपूर दिवस झाले. असं काही नाही की हे पहिल्यांदा, असं काहीच नाही की पहिल्यांदा होते, पण त्याच्यातले काही मुद्दे पहिल्यांदाच होतात, त्यामुळे ते आपण नंतर बोलूया त्याबद्दल. ओके, मोर पॉलिटिसायझेशन म्हणजे राजकारणी जे पंचवार्षिक योजनाचं जे स्वरूप होतं ते मुख्यत्वे कशावरती आधारित असायला पाहिजे, तर अर्थकारणावरती आधारित असायला पाहिजे. पण ते आता थोडं हळू, जसं ती सुरुवात
चौथ्या याच्याने झाली होती, ते काय झालं, राजकारणावर आधारित झालं. ओके, राजकारणाचा विषय त्यात जास्त यायला लागला आणि निर्णय पण इकॉनॉमिक्स वरती कमी आधारित होते, अर्थशास्त्रावरती आधारित कमी असायचे, राजकारणावर आधारित जास्त विषय यायला लागले. त्यात कशावर, राजकारणावर आधारित जास्त विषय यायला लागले. म्हणजे एखाद्या योजनेची जर घोषणा करायची असेल, एखाद्या योजनेचा जर अंतर्भाव करायचा असेल ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये, ओके, एखाद्या विषयाचा जर अंतर्भाव करायचा असेल तर तो विषय कशावरती अवलंबून असेल, तो राजकारणावरती असेल. राजकारण म्हणजे कसं की जर त्या पक्ष समजा एक विशिष्ट पॉलिटिकल पार्टीला, विशिष्ट राजकीय पक्षाला जर त्याच्यातून फायदा होत असेल किंवा लोकांना जर ते गोड वाटत असेल, लोकांना जर ते चांगलं वाटत असेल तर ते त्याचा अंतर्भाव करून टाकायचा. मग हे विचार करायचं नाही की ते अर्थशास्त्राच्या दृष्टीने किती चुकीचं आहे आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने ते किती बर्डनसम आहे, म्हणजे ते किती त्याची जबाबदारी घेणे किती अवघड आहे अर्थकारणाच्या दृष्टीने. ओके, तर हा विचार आता हळूहळू कमी व्हायला लागला आणि त्यामुळे पंचवार्षिक योजना ह्या जास्तीत जास्त अर्थकारणावरती कमी, राजकारणावरती आधारित जास्त बनायला लागली. ओके, आरबीआय गॉट्स इट्स न्यू फंक्शन. हा सगळ्यात इंटरेस्टिंग, 5व्या पंचवार्षिक योजनामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय झाली तर महागाई जेव्हा महागाई वाढली होती, ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये महागाई भरपूर वाढली होती. तर महागाईवरती नियंत्रण करण्यासाठी सरकारने आरबीआयला एक नवीन कार्य दिलं. आरबीआय गॉट इट्स न्यू फंक्शन, नवीन कार्य देण्यात आलं त्यांना, एक नवीन टास्क देण्यात आला आणि ते नंतर आरबीआयचं नॅचरली काय झालं, ते कार्य झालं, फंक्शन झालं, ते म्हणजे इन्फ्लेशन मॅनेजमेंट. तर बघा मित्रांनो, ही गोष्ट कधी आहे, कधीच्या 1974 ते 1979, 1974-1979च्या दरम्यान आरबीआयला हे काम भेटलं. ओके, कशाचं काम तर महागाईवरती नियंत्रण करायचं काम कोण करेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करेल. महागाईवरती नियंत्रण करण्याचं काम कोण करेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करेल. ओके, तर असं म्हणू शकता की ह्याच एक प्रकारचं रूप, असं म्हणणं चुकीचं आहे, बरोबर पण, म्हणजे चुकीचं पण वाटेल तुम्हाला कदाचित, एवढं 100% बरोबर नाही, पण तुम्ही जर विचार केला की मध्यवर्ती बँकेचं काम, ओके, जर आपण मध्यवर्ती कोणत्याही मध्यवर्ती बँकेची जर कार्य बघितली तर त्यामध्ये मुख्यत्वे चलन पुरवठा हे कार्य असते. ओके, चलन पुरवठा कसा करायचा, किती करायचा, ओके, त्याच्यावरती जे नियंत्रण असते ते मध्यवर्ती बँकेचं असते. पण बऱ्याच सरकारने, आणि आजकाल तर असं झालंय की कोणत्याही मध्यवर्ती बँकेचं हे कार्यच झालंय, एक नैसर्गिक कार्य झाल्यासारखं झालंय की काय करायचं प्रत्येक मध्यवर्ती बँकेने, इन्फ्लेशन मॅनेजमेंट करायचं, म्हणजे महागाईवरती नियंत्रण करण्याचं काम देखील करायचं. तर भारतात देखील हे झालं आणि ते पण कधी झालं, 1974 ते 1979च्या दरम्यान हे भारतात झालं मित्रांनो. ओके, तर ही पहिली पंचवार्षिक योजना होती आणि हे पहिल्यांदा असं झालं होतं की आरबीआयला सरकारने काम दिलं होतं, नंतर ते आरबीआय कडेच राहून गेलं आणि आजही तुम्हाला माहित असेल एमपीसीच्या रूपात, मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या रूपात हे काम आरबीआयच करते. ते पहिल्यांदा कधी भेटलं मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, पहिल्यांदा कधी भेटलं ते 1974 ते 1979च्या दरम्यान. म्हणजे काय, 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आरबीआयला हे काम भेटलं. ओके, तर हे कार्य त्यांना करावं लागतं. तिथून पुढं मग जवळजवळ आजपर्यंत आणि भविष्यात पण आरबीआयचा एक मुख्य कार्य असते महागाईवरती नियंत्रण ठेवणे. आणि कोणत्या महागाईवरती, जनरली जर तुम्ही नीट अर्थशास्त्र वाचलं तर तुम्हाला कळेल, आरबीआय ज्या महागाईवरती नियंत्रण करते जनरली ती महागाई मागणी प्रेरित असते, म्हणजे डिमांडमुळे झालेली असते. सप्लाय कमी झाल्यामुळं होणारी महागाई हे आरबीआयच्या हातात कमी आणि सरकारच्या हातात जास्त असते. मग त्यावर नियंत्रण मिळवणे हे आरबीआयच्या हातात कमी आणि सरकारच्या हातात जास्त असते. तर हे तुम्हाला एक ऍडिशनल पॉईंट तुम्हाला इंटरव्ह्यूला कामाला पडेल, नेहमी लक्षात ठेवा. आरबीआय जर महागाईचं नियंत्रण करत असेल तर आरबीआयच्या जे अधिकार क्षेत्र म्हणण्यापेक्षा आवाक्यात कोणती गोष्ट असते, डिमांड पुल, ओके, इन्फ्लेशन. ओके, म्हणजे जी महागाई मागणी प्रेरित आहे, मागणी जास्त असल्यामुळं, म्हणजे पैशाचा पुरवठा जास्त असल्यामुळे, मागणी जास्त असल्यामुळे जी महागाई झाली, त्या महागाईवरती नियंत्रण आरबीआय सहजपणे मध्यवर्ती बँका करू शकतात, कारण त्यांच्या हातात असते. कारण मागणी ही सरळ सरळ पैशाशी निगडीत असते, चलनाच्या पुरवठ्याशी निगडीत असते आणि हा चलनाचा पुरवठा आपण नियंत्रण करू, आपण म्हणजे आरबीआय सहजपणे नियंत्रण करू शकते. ओके, पण जर
पुरवठ्यामुळं, कोणत्या पुरवठ्यामुळे, वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यामुळे जर महागाई झाली असेल तर कोणत्याही मध्यवर्ती बँकेला आरबीआय धरून, कोणत्याही देशाची मध्यवर्ती बँक असो, ते थोडंसं त्या बँकेच्या हातात नसते आणि तिथं बँका फेल होतात. मध्यवर्ती बँका असो का कोणी असो, तिथं फेल होण्याचे चान्सेस असतात, कारण ते थोडंसं मार्केटच्या हातात असते, ते सरकारच्या हातात असते. कोणती महागाई? कॉस्ट पुश ज्याला म्हणतो आपण, सप्लाय इंड्युस्ड. ओके, पुरवठ्यामुळे जी महागाई झाली ती जनरली मध्यवर्ती बँकांच्या हातात नसते जनरली. ओके, आणि ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील मित्रांनो काय झालं, नॅशनलायझेशन पॉलिसी कंटिन्यूड. जे राष्ट्रीयकरणाचं धोरण घेतलं होतं सरकारने हाती, ते धोरण तसंच सुरू ठेवलं आणि पुढे देखील बऱ्याच बँकांचं वगैरे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ओके, तर हे पंचवार्षिक योजनेबद्दल. मग काय झालं, मग ही पंचवार्षिक योजना हळूहळू मग आपला कार्यकाळ पूर्ण झाला का या पंचवार्षिक योजनेचा, तर त्याच्या मागे एक स्टोरी आहे. मग असं झालं, महागाई भरपूर झाल्यामुळे बऱ्याच गोष्टींमुळे एमर्जन्सी डिक्लेअर करण्यात, म्हणजे आणीबाणीची घोषणा करण्यात आली. इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली. ओके, आता आणीबाणीची घोषणा झाल्यामुळं काय झालं, हा प्लॅन इथंच कट शॉर्ट झाला. ओके, हा प्लॅन काय झाला, इथंच थांबवला गेला. ओके, तर बघा, इट कट दी प्लॅन शॉर्ट टू 1978 to 79. ओके, तर जेव्हा आणीबाणीची घोषणा झाली त्यानंतर इंदिरा गांधीजींची सरकार पडली आणि जनता पार्टीची सरकार आली, आणि जनता पार्टीची सरकार आली सत्तेत 1977 ला. 1977 ला. आणि जसं जनता पार्टीची सरकार सत्तेत आली मित्रांनो, तसं जनता पार्टीने काय केलं, जनता पार्टीने ओके हा प्लॅन कट शॉर्ट केला, म्हणजे मध्येच थांबवला. आणि जो प्लॅन 79 ला संपणार होता, ओके 79 ला संपणार होता, तो त्या अलीकडे घेण्यात आला आणि त्याला 78 मध्येच त्याला संपवण्यात आला. ओके, लक्षात घ्या कसं नेमकं झालं. 1977 ला जेव्हा ओके आणीबाणीची घोषणा झाली, जनता पार्टी सत्तेत आली 1977 ला, आणि हा जो प्लॅन 79-80 ला जो कट होणार होता, ओके तो 78-79 ला कट करण्यात आला. तो काय झाला, 78-79 ला कट करण्यात आला. ओके, आणि ह्या सरकारने काय केलं, एक फ्रेश प्लॅन बनवला, तो पण 5 वर्षाचा होता. ओके, 78 ते 83. 78 ते काय करण्यात आलं, 83 साठी एक पंचवार्षिक योजना बनवण्यात आली. लक्षात घ्या मित्रांनो, हे किती 5 वर्षाचं आहे बघा, 8 आणि 5 13. ओके, म्हणजे 78 आणि 5 83. तर अगोदरचा जो प्लॅन होता 79 पर्यंत जाणार होता, तो 78 लाच काय करण्यात आला, कट शॉर्ट करण्यात आला, थांबवण्यात आला. ओके, आणि 78 पासून 1978 पासून 83 साठी म्हणजे पुढच्या 5 वर्षासाठी एक नवीन प्लॅन बनवण्यात आला आणि त्याला ओके रोलिंग प्लॅन असं नाव देण्यात आलं. ओके, कंटिन्युटीसाठी, कारण त्याच्यात खंड पडू नये म्हणून त्याला आता काय नाव देण्यात आलं, रोलिंग प्लॅन नाव देण्यात आलं. ओके, रोलिंग प्लॅन हे नाव मित्रांनो लक्षात ठेवा, रोलिंग प्लॅन हे नाव ऑफिशियल नाही. तुम्हाला कोणत्याही ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये सरकारने प्रकाशित केलेल्या अहवालांमध्ये तुम्हाला रोलिंग प्लॅन हा शब्द भेटणार नाही. जरी तो वापरण्यात आला असेल, जर समजा तो वापरण्यात आला असेल तर तो फक्त एक अनऑफिशियली वापरण्यात येतो. हा ऑफिशियल टर्म नाही. लक्षात घ्या, रोलिंग प्लॅन हा ऑफिशियल टर्म नाही. रोलिंगचा इथं अर्थ काय होतो, कंटिन्युटी. कंटिन्यू म्हणजे काय, ह्याच्यात निरंतरता आहे. ओके, निरंतर चालत आलेला आहे, ह्याच्यात खंड पडलेला नाही. ओके, ह्याच्यात एक कंटिन्युटी आहे, निरंतरता आहे. ओके, ह्यात खंड पडला नाही, ह्या अर्थानं त्याला ओके नाव दिलेलं रोलिंग प्लॅन. काय नाव देण्यात आलं, रोलिंग प्लॅन. तर झालं कसं मित्रांनो, आपण अगोदरच्या स्लाइड कडे जाऊया, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल गोष्ट. ओके, मुळात प्लॅन कधीपासून कधीपर्यंत अपेक्षित होतं, 74 पासून ते 79 पर्यंत. ओके, प्लॅन कधीपासून पर्यंत अपेक्षित होता, 74 ते 79. आता 74 ते 79 जर प्लॅन अपेक्षित होता, तर काय झालं मग नेमकं पुढं, मग आणीबाणीची घोषणा करण्यात आली. आणीबाणीची घोषणा झाल्यामुळं इंदिरा गांधीजींची सरकार पडली. इंदिरा गांधीजींची सरकार पडल्यानंतर जनता पार्टीची सरकार आली. जनता पार्टीची सरकार 1977 ला जेव्हा आली, त्यांनी 5व्या पंचवार्षिक योजनेला कट शॉर्ट केलं, तिथंच थांबवलं, 78 लाच थांबवायचा निर्णय घेतला. आणि 78 ते 83, लक्षात घ्या मित्रांनो, 78 ते 83 त्यांनी काय केलं, 78 ते 83 साठी
एक नवीन पंचवार्षिक योजना बनवली आणि त्याला रोलिंग प्लॅन असं नाव का दिलं, कारण खंड पडू दिला नाही. तुम्हाला आठवत असेल खंड पडल्यानंतर आपण 3 वार्षिक योजना बघितल्या. त्या खंड जिथं खंड पडला होता, जिथं गॅप पडला होता, त्यांना भरून करण्यासाठी सरकारने काय केलं होतं, 3 वार्षिक योजना डिक्लेअर केल्या होत्या. तसं न करता जनता पार्टी सरकारने काय केलं, रोलिंग प्लॅन नाव दिलं त्याला. म्हणजे ऑफिशियल नाव नव्हतं, एक्सपर्ट लोकांनी, इकॉनॉमिक्स लोकांनी त्याला काय प्लॅन नाव दिलं, रोलिंग प्लॅन. रोलिंग प्लॅन या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो, रोलिंग प्लॅन म्हणजे असा प्लॅन ज्यामध्ये कंटिन्युटी आहे, निरंतरता आहे. मग निरंतरता राखण्यासाठी काय केलं, जो प्लॅन 1979 ला संपणार होता, कोणता प्लॅन, जी योजना, 5वी पंचवार्षिक योजना जी 1979 ला संपणार होती मित्रांनो, त्या योजनेला ह्या सरकारने 78 ला संपवलं. आता 78 ला संपवलं तर मग पुढं काय, तर 78 ते 83 हा एक प्लॅन असेल. 78 ते 83 काय केलं, एक नवीन योजना त्यांनी आखली, नवीन पंचवार्षिक योजना आखली. ओके, तर 78 ते 83 ही नवीन पंचवार्षिक योजना आखण्यात आली. आणि ह्या प्लॅनला काय नाव देण्यात आलं, रोलिंग प्लॅन. कारण मुळात हा प्लॅन 1979 ला संपणार होता, पण 78 ला संपला. तर 1 वर्षाचा खंड पडला असता, म्हणून 78 लाच त्यांनी काय केले, पुढच्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली. पण त्यांचे दिवस पण फार काही दिवस, हे पण काही फार काळ टिकले नाही आणि लगेच 1979 मध्ये काँग्रेसची सरकार आली. काँग्रेसची सरकार आली आणि काँग्रेसच्या सरकारने काय केलं, आता 1980 ला जेव्हा काँग्रेसची सरकार आली, तर काँग्रेसने काय केलं, 78-79 जो 1 वर्षाचा गॅप पडला होता. कारण काय झालं होतं, इकडे लक्ष द्या, तुम्ही जर ही स्लाइड बघितली तुम्हाला कळेल मित्रांनो, की 78 ते 83 हे जनता सरकारने पंचवार्षिक 5 इयर प्लॅन, 5 इयर प्लॅन पंचवार्षिक योजना 78 ते 83 ठरवली होती. आणि अगोदरच्या सरकारने काय केलं होतं, त्याला ते 79 पर्यंत, जो 78 ते 83 साठी या सरकारने 6वी पंचवार्षिक, ही 5वी नव्हती, 6वी 6th 5 इयर प्लॅन, 6th 5 इयर प्लॅन, 6वी पंचवार्षिक योजना ठरवून टाकली होती की 78 ते 83 काय होणार, 6वी पंचवार्षिक योजना सुरू होईल. पण मुळात 5वी पंचवार्षिक योजना कधी संपणार होती, 1979 ला संपणार होती. पण तसं न करता 1 वर्ष अगोदरच काय केलं, त्यांनी 6व्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली. मग काँग्रेसने काय केलं, मग जेव्हा 1980 ला काँग्रेस सत्तेमध्ये आले, तर काँग्रेसने काय केलं, 1978 ते 79 जो की जनता गव्हर्नमेंटचा 1978 ते 83 चा 1 वर्ष होता, ही जी पंचवार्षिक योजना होती त्यातला 1 वर्ष होता, त्या वर्षी तो वर्ष काय केला, अगोदरच्या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ऍड करून टाकला. तिथं त्यांना ते जोडून टाकण्यात आलं आणि 1980 ते 85 साठी 6वा प्लॅन देण्यात आला. 1980 आणि 85 साठी त्यांनी काय केलं, 6वा प्लॅन बनवला. तर 5व्या प्लॅन सोबत असं झालं. 5व्या पंचवार्षिक योजनेसोबत असं झालं. मुळात पंचवार्षिक योजना होती 74 ते 79. आणीबाणी लागू झाल्यामुळं हा प्लॅन 1978 ला कट शॉर्ट करण्यात आला. 1978 ते 83 6th 5 इयर प्लॅन, 6वी पंचवार्षिक योजना डिक्लेअर करण्यात आली. 6वी पंचवार्षिक योजना डिक्लेअर करण्यात आली. आता 6वी पंचवार्षिक योजना जर डिक्लेअर करण्यात आली आता, पण नंतर काय झालं, 1980 ला पुन्हा काँग्रेसची सरकार आली. पुन्हा काँग्रेसची सरकार आल्यामुळे काय झालं, काँग्रेसने काय केलं, 78 ते 83 मध्ये, 78 ते 79 हे जे 5व्या पंचवार्षिक योजनेचा काळ होता तो पुन्हा 5व्या पंचवार्षिक योजनेमध्येच ढकलण्यात आला. 1979-80 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गेलं, 5th 5 इयर प्लॅन. आणि 80 पासून पुढे, 80 पासून काय करण्यात आलं, 80 पासून पुढे एक 6वी पंचवार्षिक योजना, 80 पासून पुढे 6वी पंचवार्षिक योजनेचं घोषणा करण्यात आली. एक मिनिट मित्रांनो, पेन खाली पडलाय. तर 1980 हा काळ पंचवार्षिक 5व्या पंचवार्षिक योजनेत ढकलण्यात आला आणि 80 ते 85 6वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. 6वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा या पंचवार्षिक योजनेबद्दल आपण एक गोष्ट वाचली होती, ती म्हणजे
ती म्हणजे पॉवर्टी एलिव्हेशन, म्हणजे काय, गरिबी हटाव हा नारा ह्यात देण्यात आला होता. आणि त्यासाठी एक 20 पॉइंट प्रोग्राम, कोणता 20 पॉइंट प्रोग्राम, 20 कलमी कार्यक्रम ठरवण्यात आला होता. 20 कलमी कार्यक्रम काय करण्यात आला, ठरवण्यात आला होता. आता त्या 20 कलमी कार्यक्रमात जो 20 कलमी कार्यक्रम होता म्हणजे एक धोरण होतं, त्याच्यात 20 विषय लिहिलेले होते. ओके, 20 कलम होती, 20 पॉइंट्स होते. पॉइंट म्हणजे कलम, इथं आर्टिकल असा शब्द नाही, त्याचा अर्थ इंग्रजीमध्ये तुम्ही चुकून आर्टिकल नका करू, कलमचा अर्थ काय, इथं पॉइंट होते, पॉइंट. ओके, 20 मुद्दे होते, 20 विषय होते. तर त्या विषयावरती एक एक पेपर तयार करण्यात आला, त्या विषयावरती एक अहवाल तयार करण्यात आला की या विषयावरती आपल्याला काम करायचं आहे. तर आज आपण ओके आजच्या लेक्चरमध्ये हे विषय 20 विषय कोणते होते ते फक्त नावं बघूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण 6व्या पंचवार्षिक योजनेबद्दल बोलू. ओके, जर तो 20 कलमी जो कार्यक्रम होता मित्रांनो, त्यात विषय कोणकोणते होते? ओके, 20 कलमी कार्यक्रमामध्ये 20 कलमी जो कार्यक्रम होता त्यात विषय कोणकोणते होते? ओके, आपल्याला सगळे 20चे 20 विषय माहीत असणं म्हणजे तुम्हाला घोकंपट्टी करायची गरज नाही की ओव्हरऑल नेमकं काय काय विषय होते हे एवढं जरी लक्षात ठेवलं, ढोबळमानाने जरी लक्षात ठेवलं. ओके, कोणता विषय नाही, मी जर तुम्हाला म्हणलं की हा विषय आहे का, ओके, हा 20 कलमी कार्यक्रम जो होता त्यामध्ये हा विषय येतो का, हा मुद्दा येतो का, तर कमीत कमी तुम्हाला हा मुद्दा येत नाही एवढं तरी माहीत असणं अपेक्षित आहे. ओके, भलेही तुम्हाला 20चे 20 तोंडपाठ नसतील, ओके, पण तुम्ही ते पाठ करण्यासाठी एक प्रकारे नवीन नवीन टेक्निक वापरू शकता. त्याच्यातली एक टेक्निक म्हणजे काय, त्याच्यातली एक टेक्निक अशी आहे की तुम्ही काय कराल की एखादा तुम्हाला जर 4 ऑप्शन्स आले, MCQs मध्ये 4 ऑप्शन आले, तर कोणता मुद्दा नाही हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि हे कधी शक्य होईल, जेव्हा तुम्ही कमीत कमी 2 ते 3 वेळा तुमच्या डोळ्याखालून हे विषय 20चे 20 विषय जर तुम्ही घालवले तर. ओके, तर एकदा तरी, एकदा नाही, दोनदा, तीनदा, चारदा तरी हे डोळ्याखालून तुमच्या गेले पाहिजे. तर 20 कलमी कार्यक्रमामध्ये विषय कोणकोणते होते? अटॅक ऑन रुरल पॉवर्टी, ग्रामीण भारतातली जी गरिबी आहे, ग्रामीण भागात जी गरिबी आहे त्याच्यावरती हल्ला करणे. हल्ला करणे म्हणजे त्याचं समूळ उच्चाटन करणे. ओके, हा एक विषय होता. स्ट्रॅटेजी फॉर रेंड ऍग्रिकल्चर, ओके, तर जी पावसावर आधारित, मान्सून आधारित जी शेती होती त्यावरती एक विशेष धोरण बनवून काम करणे, हे देखील ह्या 20 कलमी कार्यक्रमात एक विषय होता. बेटर यूज ऑफ इरिगेशन म्हणजे सिंचनाचा चांगला वापर, सिंचन व्यवस्था जी आहे, पाण्याची जी व्यवस्था होती, ओके, त्याचा कसा वापर झाला पाहिजे, चांगला वापर झाला पाहिजे, पूर्वीपेक्षा चांगला वापर झाला पाहिजे, ते देखील एक 20 कलमी कार्यक्रमात एक विषय होता. बिगर हार्वेस्ट म्हणजे पूर्वीपेक्षा जे उत्पादन आहे, शेतीतलं जे उत्पन्न आहे ते वाढलं, उत्पन्न नाही उत्पादन. ओके, हार्वेस्ट म्हणजे उत्पादनाच्या अँगलने, उत्पन्नाच्या नाही, उत्पन्न हे पैशाच्या रूपात राहते, उत्पादन हे किलोग्राम वगैरे, क्विंटल, मिलियन टन्स वगैरे ह्या रूपात राहते. ओके, टन्स मध्ये असते. तर बिगर हार्वेस्ट पूर्वीपेक्षा कसं झालं पाहिजे, उत्पादन हे काय झालं पाहिजे, शेतीमधनं जास्त झालं पाहिजे. ओके, एन्फोर्समेंट ऑफ लँड रिफॉर्म, ओके, भूमी सुधारणा कायदे झाले पाहिजे, त्या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. ओके, जे जमिनी विषयक जे कायदे होते, भूमी विषयक जे कायदे होते त्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. असे हे 5 विषय होते. पुढचे 5 विषय कोणते आहेत? स्पेशल प्रोग्राम्स फॉर रुरल लेबर, ओके, ग्रामीण भागातले जे मजूर आहेत, ओके, ग्रामीण भागातले जे मजूर आहेत त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे, हे देखील 20 कलमी कार्यक्रमामधला हा एक मुद्दा होता. ओके, क्लीन ड्रिंकिंग वॉटर, बघा आजही या मुद्द्याची चर्चा करतो, त्यावेळेसही या मुद्द्याची चर्चा करत आपण, म्हणजे स्वच्छ पेयजल, ओके, पिण्याचं जे पाणी आहे ते स्वच्छ असायला पाहिजे, ते होण्यासाठी त्या दिशेने प्रयत्न करणं हे देखील अपेक्षित होतं या 20 कलमी कार्यक्रमामध्ये. ओके, हेल्थ फॉर ऑल, सगळ्यांचं आरोग्य आणि ते पण चांगलं आरोग्य. 2 चाइल्ड नॉर्म, मित्रांनो खूप महत्वाचं इन्क्लुजन आहे हे. ओके, हम दो हमारे दो ह्यावरती भर देणे देखील 20 कलमी कार्यक्रमाचा एक भाग होता. ओके, 2 चाइल्ड नॉर्म, ओके, नॉर्म म्हणजे काय, एक प्रथा, समजा प्रथा म्हणजे एक सवय. नॉर्मली काय असलं पाहिजे, 2 पेक्षा जास्त अपत्य नको, ओके, 2 पेक्षा जास्त मुलं बाळ नको. हम दो हमारे दो ह्या फिलॉसॉफीचा वापर झाला पाहिजे असे अपेक्षा होती. त्यासाठी काही योजना राबवणं अपेक्षित होतं. 20 पॉइंट प्रोग्राम म्हणजे 20 कलमी कार्यक्रमांतर्गत. एक्सपान्शन ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचं क्षेत्र वाढलं पाहिजे, शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे,
जस्टिस फॉर SC ST, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी कामं झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया ही सोपी झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेच्या प्रक्रियेचे जे घटक असतील त्यांचं सबलीकरण झालं पाहिजे. ओके. इक्वॅलिटी फॉर विमेन, स्त्री समानता, ओके, त्यासाठी पण कामं झाली पाहिजे. न्यू ऑपॉर्च्युनिटीज फॉर विमेन, महिलांसाठी नवीन संधी, त्यावरती देखील भर दिला गेला 20 पॉईंट प्रोग्राम मध्ये. हाऊसिंग फॉर द पीपल, लोकांसाठी घरं. ओके, आतापर्यंत हे सुरू आहे आपल्याकडे. तर बघा कंटिन्युटी कशी असते, निरंतर गोष्टी सुरू असतात, ही प्रक्रिया आहे. हे संपायला काय 100 मीटर रेस 500 मीटर रेस नसते. तुम्हाला मी पहिलं समजून सांगितलं की असं समजू नका की इथं एखादी सुधारणा सुरू झाली इथं संपली आणि हा काळ म्हणजे सुधारणेचा काळ, असं नसते ते. ओके, आजही आपण सगळ्यांसाठी घरं, हाऊसिंग फॉर ऑल याचा विषय, सगळ्यांसाठी घरं मिळाली पाहिजे ह्याची चर्चा करतो, तेव्हा देखील त्या चर्चा व्हायच्या. ओके. इम्प्रुव्हमेंट फॉर स्लम्स, झोपडपट्टी पुनर्वसनाची कामं, झोपडपट्टी सुधारणेची कामं देखील झाली पाहिजे, असं देखील अपेक्षित होतं 20 कलमी कार्यक्रमामध्ये. ओके. न्यू स्ट्रॅटेजी फॉर फॉरेस्ट्री, ओके, जंगल विषयी जे कायदे आहेत, ओके, जंगलातून मिळणारा जो साधन संपत्ती असेल, ओके, त्याचा कसा वापर केला पाहिजे, ओके, त्याच्याबद्दल नियम काय असली पाहिजे, ह्या सगळ्याचा विचार देखील 20 कलमी कार्यक्रमात झाला. ओके. प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट, ओके, निसर्ग जो आहे त्याचं संरक्षण. कन्सर्न फॉर द कंझ्युमर, उपभोक्त्यासाठी एक काळजी सरकारकडनं, काळजी उपभोक्ता हा कधीच त्याची फसवणूक होऊ नये म्हणून त्यासाठी कायदे कानून करणं. एनर्जी फॉर द विलेजेस, प्रत्येक गावागावात, ओके, प्रत्येक खेड्यात हे इंधनाचे जे स्रोत असतात ते गेले पाहिजे. रेस्पॉन्सिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे जे प्रशासन आहे ते असं पाहिजे की जर एखाद्याने प्रशासनाच्या विरोधात काही जर आवाज उठवला किंवा त्याच्या विरोधात जर काही कंप्लेंट केली तर ती तक्रार ऐकून घेणे आणि त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी काम करणं, हे देखील 20 कलमी कार्यक्रमात अपेक्षित होतं. असं प्रशासन जे लोकांच्या समस्या ऐकतं, त्यांच्या तक्रार निवारण करण्यासाठी काम करते, हे देखील या 20 कलमी कार्यक्रमात अपेक्षित होतं. तर मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण 6th 5 year प्लॅन बघूया, 6वी पंचवार्षिक योजना बघूया. ओके. 5 पंचवार्षिक आपण योजना बघितल्या, आतापर्यंत ज्या गोष्टी आपण पाहिल्या, मला माहित आहे ही गोष्ट की आपण सगळेच मुद्दे कव्हर केले नाही, पण बरेच बेसिक मुद्दे आपण कव्हर केलेत. ओके. इतर गोष्टींसाठी तुम्हाला थोडंसं रेफरन्स बुक वगैरे बघावं लागेल. ओके. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण 6वी पंचवार्षिक योजना डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. थँक्यू फॉर बिईंग हिअर. बाय बाय.